बुरहान याच्यावर बोला, तुम्हाला काय बोलायचं याच्यावर बोला. बुरहान वाणीला आम्ही ठार मारल्यानंतर 54 दिवस काश्मीरमध्ये कर्फ्यू लागते. 54 दिवस आपल्या स्वतःच्या देशामध्ये, आणि त्याला पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये 3 लाख लोक अंत्ययात्रेमध्ये जातात. आपल्या देशामध्ये पाकिस्तानचा झेंडा गुंडाळून एका आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेला 3 लाख लोक जमतात. ही तुम्ही त्या परिस्थिती तयार केली होती आपल्या देशामध्ये. कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करतोय आपण? रात्रीची लाईट देताय आणि तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करताय. आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही देऊ शकत नाही, भाव तुम्ही देऊ शकत नाही. तंगडं अडवण्याचं धोरण तुम्ही दुसरा त्यांनी जर ते खरं करून दाखवलं आम्ही राजकारण सोडून देऊ. इराणमध्ये 250 रुपये पेट्रोल आहे, युक्रेनला 25 रुपये पेट्रोल तिथे चला राहिला. या मुद्द्यावर काँग्रेसला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. काँग्रेस हा नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूला उभा राहिलेला आहे, म्हणून इतक्या दिवस तो सत्तेत होता. कर्ज कोण फेडेल? कर्ज किती होतं? केलेलं पाप कोण फेडेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्जमाफी दिली होती, त्यानंतर कांग्रेसच्या काळात कर्जमाफी झाली. मैं इसलिए प्रधानमंत्री जी का अभिनंदन करना चाहता हूँ कि उन्होंने प्याज तक के दाम नहीं बढ़े, तक लावून बोलले, च लावून बोललेले आहे. आम्ही काँग्रेस या 10 वर्षामध्ये आम्ही बोलतोच आहे ना. सुविधांच्या संदर्भात तुम्ही काय केलं? अरे आम्ही तेच सांगतोय. आजपर्यंत काँग्रेसच्या काळात एक सुद्धा सरकारी बियाण्याची कंपनी बनली नाही. आता दोघं पक्षांना विनंती करतो की आता हे जुमले बंद करा. नाफेड फेडरेशन जे सांगितलं, सगळ्यात मोठे दलाल लोक तुम्ही पाळून ठेवलेले, ते दलाल ते भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आमची झालेली. मामला बसलेल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर 8 लाख रुपयाचं नोटिफिकेशन आहे. त्याने शेती केलेली तक्रारी रेकॉर्डवर आहेत. ते बरोबर आहे. जर चौकशी लावायची, ऐका ना साहेब, चौकशी करू. घोटाळ्यांमध्ये ढकलायचं काम, 2G स्पेक्ट्रम असेल, कोलगेट घोटाळा असेल, हा 2014च्या पहिले बोफोर्स घोटाळा असेल, देशाची वाट लावण्याचं काम या काँग्रेसच्या सरकारने केलं. खोटी आकडेवारी सांगणे आणि त्याच्यावर आपली वाटचाल चालू ठेवणे हे भाजपचं जुनं काम आहे. मग काँग्रेसने तर 70 वर्ष राज्यपाल दिले असतील. काही तुम्ही घटनेला तुम्ही भारतीय घटनेला मानता का नाही? सत्यपाल मलिक हे भारतीय जनता, तुम्ही भारतीय घटनेला मानता का नाही? सत्यपाल मलिक हे भारतीय घटनेला मानता का नाही? देशामध्ये रॉकेटचे दिवे होते. संपूर्ण इलेक्ट्रिसिटीचं जाळं त्या काँग्रेस पक्षाच्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये तयार झालेलं आहे. स्वातंत्र्य मिळालं. ऐका, आज जपान कुठे आहे? आम्हाला बोलू द्या. ऐका, आम्हाला बोलू द्या. तुमच्या मला सांगा, चीनची प्रगती झाली, भारत देशाची का नाही झाली? जपानची प्रगती झाली, भारत ऐका ना त्यामुळे नाही झाली. तर कदाचित तो भाजपचा नाही असं संविधानिक तुम्ही म्हटलं, पण मग जर भाजपचा तो राज्यपाल म्हटल्यावर जर तो संविधानिक नाही असं म्हणतात, तर मग जाहिरातीवरती भारत सरकारऐवजी मोदी सरकार का आलं, हा प्रश्न सुद्धा पुढे नव्याने आला पाहिजे. आवाज जनतेचा, जनतेसाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा आवाज जनतेचा, जनतेसाठी घेऊन आला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. नक्की बघा लाईव्ह डिबेट, सविस्तर चर्चा, महाचर्चा, सत्ताधारी आणि विरोधक प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये. चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण ही जी चर्चा महाचर्चा आयोजित केलेली आहे, या महाचर्चेच्या निरीक्षकपदी हरीश मारू सरांची निवड करणार आहोत. ते ह्या संपूर्ण चर्चेवरती निरीक्षण करणार आहेत. प्रत्येकाला 2 मिनिटं वेळ हा दिला जाणार आहे आणि कोणत्याही पद्धतीने असंविधानिक शब्द आपल्या मुखातून निघणार नाही याची काळजी आणि त्या सर्व गोष्टीवर नियंत्रण हरीश मारू सर असणार आहे. सरांचे आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूया. नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव सध्या संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे आणि लोकशाहीचा उत्सव सुरू असताना त्या पद्धतीने एक अधिकार आपल्याला मतदानाच्या रूपामध्ये मिळत असतो. तो अधिकार आपण योग्य व्यक्तीवर, योग्य उमेदवारावरती बजवला पाहिजे असं संपूर्ण जनजागृती महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु हे करत असताना खऱ्या अर्थाने आपले प्रश्न कोण सोडू शकतं, आपल्याला न्याय कोण देऊ शकतं, लोकसभेची निवडणूक आहेत, लोकसभेमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे, लोकसभेच्या मुद्द्यांना कोणते मुद्दे घेऊन या ठिकाणी उमेदवार आहेत ते उमेदवार पुढे आले पाहिजे, या संपूर्ण विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्ष तसेच विपक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांची भूमिका या ठिकाणी मांडणार आहोत. या निवडणुकीमध्ये आपण जो नाशिक जिल्ह्यामध्ये आपला जो भाग येतो तो कांदा उत्पादक शेतकरी येत असतो.
हा मुद्दा देखील या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आहे आणि त्याच पद्धतीने सत्ताधारी पक्षांकडून देखील निर्यात बंदी नुकतीच हटवण्यात आलेली आहे. म्हणजे कांदा प्रश्न केंद्रासाठी या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी किती महत्त्वाचा आहे याचा नक्कीच या ठिकाणी आपल्याला शाश्वती येत असते. नक्कीच ही चर्चा सुरू करत असताना ह्या चर्चेचं प्रास्ताविकसाठी मी मारू सरांना विनंती करतो, त्यांनी थोडक्यात प्रास्ताविक करावं. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं प्रबंधभूमीतर्फे मी इथे स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपल्या देशात आपल्याला माहिती आहे की अतिशय महत्त्वाची लोकसभेची निवडणूक 2024 निवडणूक आपल्याकडे लागलेली आहे. त्याची सगळीकडे पडघम वाजलेले आहेत आणि सगळी तयारी सगळ्या पक्षांकडनं विविध पक्षाकडनं चालू आहे. आपल्या देशातल्या 543 जागांसाठी 37 राज्यात 7 टप्प्यामध्ये ही लोकसभा निवडणूक 2024 होत आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून अशा 7 टप्प्यामध्ये ही निवडणूक आहे. तर मतमोजणी ज्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे अशी 4 जून ही तारीख आहे. आपण बघतोय की 2 टप्पे झालेले आहेत. या 2 टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी आपल्याला आतापर्यंत दिसून येत आहे. महाराष्ट्रात तर नक्कीच कमी आहे. जर सगळ्यात जास्त जर देशात आतापर्यंत मतदान झालं असेल तर ते त्रिपुरा राज्यात झालेलं आहे, 68.92% झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात सगळ्यात कमी मतदान होत आहे. की मतदानाची टक्केवारी का कमी होते हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे. आणि ही टक्केवारी वाढावी म्हणून राज्य शासन आणि केंद्र शासन देखील सगळे याच्यामध्ये प्रयत्नशील आहे की टक्केवारी वाढली पाहिजे. कुठेतरी हे मतदान आता कंपल्सरी असावं का या विचाराकडे लोक वळलेले आहेत. ही पण एक लोकांची एक भावना होते की मतदान हे कंपल्सरी असायलाच पाहिजे. आपण बघितलं की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभामध्ये आतापर्यंत मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर 4 उमेदवार युतीचे निवडून आलेले आहेत तर 2 आघाडीचे आहेत आणि दिंडोरीमध्ये 6चे 6 युतीचे आहेत. हा अतिशय महत्वाचा भाग या निवडणुकीमध्ये आहे. त्या अनुषंगाने आता नेमकं काय होतंय माझी आपल्या सगळ्यांना विनंती की ज्याप्रमाणे मुख्य संपादक विशाल गोसावीने आपल्याला विनंती केलेली आहे की आपण 2 मिनिटाच्या वरती कोणी बोलू नये 2 मिनिटांमध्ये. आणि महत्वाचं मला असं सांगायचं आपल्याला की आपल्याकडे 2 मिनिटं आहेत तर या 2 मिनिटांमध्ये आपल्याला महत्वाचे मुद्दे कसे मांडता येईल हे लक्षात घेणं, नाही तर आपले मिनिट वाया जातील आणि जे आपल्याला सांगायचं ते नेमकं सांगितलं जाणार नाही. तर असं होऊ नये म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे की 2 मिनिटांमध्येच आपण हे आपला मुद्दा मांडावा. आणि माझी सगळ्यांना आपल्याला विनंती की जो प्रबंधभूमीचा उद्देश आहे तो हा उद्देश आहे की जनतेपर्यंत आम्ही पोहोचू इच्छितो की तुमची निवडणूक आपापल्या पक्षाच्या वतीने आपण पक्षाच्या दृष्टिकोनातून बघतात, आपण पक्षाच्या दृष्टिकोन, परंतु सर्वसामान्य नागरिक त्याला अनेक प्रश्न त्याच्या समोर आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्याला मिळायला पाहिजेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्याला कसे मिळतील त्यासाठी हा आमचा प्रपंच, हा प्रयत्न की आमच्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल कशी होईल आणि त्यांना नेमकं कसं ठरवता येईल की आपल्याला आता कोणाला मतदान करायचं हा तो त्याच्यातला प्रयत्न आहे. त्यामुळे आपण आपल्या महत्वाच्या भूमिका आणि महत्वाची मतं इथे 2 मिनिटात मध्ये मांडावेत. एवढं बोलून मी इथे थांबतो आणि पुढील धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. या प्रकारे ही चर्चा सुरुवात करत असताना पहिले आपण गणेश निंबाळकर सरांकडे जाणार आहोत. काय वाटतं सर, काय भूमिका आपली या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असणार आहे, कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत या निवडणुकीमध्ये? नमस्कार. सर्वप्रथम प्रबंध भूमी न्यूज या चॅनलचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो की आपल्या ग्राउंडवरती येऊन तुम्ही या ठिकाणी हा डिबेट उभा केला आहे त्यासाठी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या प्रदेशातून येतो आहे मग तिकडं तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे विरोधी किंवा सत्ताधारी हे जरी असलं तरी आपण शेतकरी आहोत, शेती प्रदेशातून या ठिकाणी सगळेजण प्रतिनिधित्व करत आहोत. हे करत असताना आज शेतकऱ्यांची भूमिका या ठिकाणी पुढे येणं महत्त्वाचं आहे. मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा मतदार आहे. 20 वर्ष म्हणजे जवळपास दिंडोरी लोकसभेची निर्मिती झाल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आत्ताच्या 10 वर्षाच्या सत्ताधाऱ्याकडं आणि तिथून मागं 60-70 वर्ष सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाकडं राहिलेला आहे. आता विषय असा आहे का या दिंडोरी लोकसभेची निर्मिती होऊन 20 वर्ष झाली आणि त्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये एकदाही या लोकसभेमध्ये मतदारानं कांदा, द्राक्ष, टोमॅटो, सोया अथवा मका या पिकावर मतदान केलेलं नाही. म्हणून तो मतदारसंघ पारंपरिक एका पक्षाचा झाला
किंवा तो मालकी हक्क असल्यासारखा तो वागायला लागला. विषय जर आपण बघितलं, कांदा या पिकाच्या अवतीभोवती देशातलं राजकारण आहे. म्हणजे हाय व्होल्टेज क्रॉप आपण त्याला म्हणू. त्या हाय व्होल्टेज क्रॉपच्या बाजूला जाऊन आपल्याला शेतीकडे बघावं लागेल. काल परवा तुम्ही बघितलं असेल, केंद्र सरकारनं 35,000 कोटी रुपये खर्च करून कडधान्याची आयात केली. 35,000 कोटी रुपये जर खर्च करून कडधान्याची आयात भारतासारख्या कडधान्याच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या देशाला करावी लागते, याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. कदाचित पुढे 10 वर्षानं ज्यावेळेस प्रबंधभूमी हा राज्याचा चॅनल झालेला असेल, त्यावेळेस या डिबेटमध्ये असं बोलावं लागेल की 2 लाख कोटी रुपये खर्च करून कांद्याच्या आयातीवर खर्च करावा लागला. त्याचं कारण आहे, कडधान्यापासून शेतकरी का लांब झाला. आज हाच शेतकरी कडधान्यापासून लांब जाण्याचं कारण आहे का त्याला MSP मध्ये राईट्स असताना कधी कडधान्याची आयात कडधान्याची खरेदी शेतकऱ्याकडून करण्यासाठी एवढा हिरिरीने सहभाग केंद्र सरकारांनी घेतला का. मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, केंद्र सरकार म्हणतोय. आणि MSP मध्ये त्याला राईट्स असताना तो शेतकरी त्या ठिकाणी हतबल झाला, म्हणून तो कडधान्याच्या उत्पन्नापासून दूर गेला. कदाचित अजून 10 वर्षानं कांदा उत्पादक प्रदेश असलेला, प्रमुख कांदा उत्पादक प्रदेश असलेला शेतकरी हा कदाचित रोजगार शहरामध्ये सापडेल, पण कांद्याची लागवड करणार नाही, अशी परिस्थिती आज या ठिकाणी झाली. ज्यावेळेस 7 डिसेंबर 2023ला निर्णय घेतला गेला, त्यावेळेस दुष्काळाच्या चाहूल असलेल्या पाऊलखुणा असलेल्या प्रदेशामध्ये शेतकरी कांदे हार्वेस्ट करत होता. जे त्याच्या आईपतीनं त्याला उभे केलेले होते ते कांदे हार्वेस्ट करत होता. तो त्या ठिकाणी कापून तो मार्केटला नेणार होता. अगदी त्याच रात्रीला त्याला 60,000 रुपये 70,000 रुपये एका ट्रॉली मागे तोटा येईल याची कल्पना सुद्धा नव्हती. आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो शेतकऱ्याचा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. कदाचित मी काय बोललो, कडधान्यासाठी 35,000 कोटी रुपये खर्च केले, भविष्यात लाखो करोड रुपये खर्च करून सुद्धा तुम्हाला देशातला कांदा उत्पादक शेतकरी सापडायचा नाही, हे लक्षात ठेवा. नुकसान देशाचं आहे, शेतकऱ्याचं आज दिसतंय. आज जर शेतकरी आडात आहे तर देश सुद्धा पोहऱ्यात आहे, हे लक्षात ठेवा. नक्कीच महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, पण कृषी प्रधान देशाची जर ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या काळात काय होईल. लकियाबा, काय वाटतं ह्या प्रश्नावरती काय तुम्ही बोलू शकता. आपण जेव्हा हरित क्रांती झाली, या देशामध्ये एक काळ असा होता की आपल्याला परदेशातून धान्य वगैरे सर्व गोष्टी आपण परदेशात अवलंबून होतो. त्याच्यानंतर आपल्या देशात हरित क्रांती झाल्यानंतर देशाची जी परिस्थिती बदलत झाली, पण हे जे चुकीचे धोरणं गेल्या 70 वर्षात, भारतीय जनता पार्टीला सत्तेत येऊन 10 वर्ष झाले. वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा काय परिस्थिती होती, पूर्ण बहुमत नव्हतं, अनेक गोष्टी झाल्या. अनेक क्रॉप पॅटर्न ठरवण्याची गरज आहे, हे मी मान्य करतो. क्रॉप पॅटर्न ठरलं देशाचं, एखाद्या गोष्टीला जर मागणी जास्त आली तर तिची किंमत वाढते, एखाद्या गोष्टीला मागणी जर कमी झाली तर तिची किंमत कमी होते. हा खंडप्राय देश आहे. मी आदरणीय निंबाळकर साहेब यांच्या मताशी शेतकरी पुत्र म्हणून सहमत राहू शकतो, परंतु जेव्हा आपण संपूर्ण देश पातळीचा विचार करतो, संपूर्ण देशाच्या दळणवळण, संपूर्ण देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर शेती ज्या घटकांवर अवलंबून आहे ते धरणं, वाढती लोकसंख्या, सगळे घटक या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि गेल्या 70 वर्षात दुर्दैवाने म्हणावं लागेल, मला कोणावर टीका नाही करायची, परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की काँग्रेसने या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही. हे आकड्यांनी सांगू शकतो, महाराष्ट्रातली प्रगती सांगू शकतो. शेती विषयावर आपल्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. याबद्दल कोणत्याही नेत्यामध्ये, कोणत्याही पक्षामध्ये दुमत असण्याचं कुठलंच कारण नाही. पण त्याच्यासाठी या देशामध्ये प्रांत वाईज, भाग वाईज क्रॉप्स आहेत, पिकं आहेत. म्हणजे तुम्ही जर MP मध्ये गेलात तर डाळचा प्रश्न निर्माण होतो, विदर्भात गेला तर कापसाचा, सोयाबीनचा अनेक प्रश्न निर्माण होतात.
नाशिक जिल्हा लगतचे जिल्हे असतील तिथे कांद्याचा प्रश्न निर्माण होतो. सगळ्या प्रकारचं कुठेतरी नियोजन करावं लागेल. आणि गेल्या 5 वर्षात मला वाटतं की याच्यात भरीव काम झालं आहे आणि याच्यावर अजून मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा प्रश्न निंबाळकर साहेब मोठ्या प्रमाणात सुटलेला दिसेल अशी मला अपेक्षा नाही तर खात्रीच. नक्कीच. या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की शेतकऱ्यांची दिवसेंदिवस अधोगती होत आहे आणि याकडे कोणी लक्ष देत नाही, परंतु लकी आबांनी हा प्रश्न उपस्थित केला की गेल्या 70 वर्षापासून काँग्रेस सत्तेमध्ये होतं, मग त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काय भूमिका मांडल्या आणि याला जबाबदार काँग्रेस आहे असं त्यांनी न बोलता बोललं. काय सांगाल पाटील सर? ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले त्या वेळेला जोपर्यंत काँग्रेस सत्तेवर होतं त्या वेळेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून तर शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीविषयी त्यांनी विचार केलेला आहे. आतासुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की MSP लीगल गॅरंटीसह आम्ही देणार आहोत असं आम्ही आमच्या याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना लागणाऱ्या ज्या खतं आहेत, ज्या वस्तू आहेत शेतकऱ्यांना खतं आहेत, नंतर बियाणं आहे, नंतर तुमचं पेस्टिसाइड्स आहेत, त्याच्यावरची GST सुद्धा आम्ही कमी करण्याचं आश्वासन आमच्या अजेंड्यामध्ये दिलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही जी दिलेली आहे की कर्जमाफीचा सुद्धा आम्ही विचार करणार आहोत असं आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे आणि आम्ही ते करणार आहोत. काँग्रेस हा नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूला उभा राहिलेला आहे, म्हणून इतक्या दिवस तो सत्तेत होता. आणि आता मात्र असं दिसतंय की सर्व शेतकरी मी जिथं जिथं फिरलो महाराष्ट्रामध्ये ते सर्व शेतकरी म्हणजे तो जर कपाशीचा असेल तर पूर्ण मागच्या वर्षाची सर्व कपाशी त्यांनी तशीच ठेवलेली आहे की आता नाही तर पुढच्या वेळेस भाव मिळेल. सोयाबीनला सुद्धा 3,500च्या पुढे भाव मिळालेला नाही आहे. सोयाबीनचं सुद्धा तशीच परिस्थिती आहे. कांद्याचे कुठेतरी भाव वाढायला लागले, 3,000-3,200 रुपये व्हायला लागले तर लगेच निर्यात बंदी केली एकाच दिवसात निर्यात बंदी करण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की त्यांनी सांगायला पाहिजे होतं की कांद्याच्या बाबतीत आम्ही केव्हाही काही डिसिजन घेऊ शकतो, मग आम्ही शेतकरी लावणार नाही तो कांदा. शेतकरी ज्या वेळेला कुठलंही उत्पादन घेतो त्यावेळेला तो हे सांगतो, त्याला हे माहीत असतं की माझं जे सरकार आहे, सरकारला तो मायबाप म्हणतो, कोणीच म्हणत नाही दुसरा, फक्त सरकारलाच तो मायबाप म्हणतो. आणि ते मायबाप जर अशा पद्धतीने लगेच रात्रीतनं ते म्हणतात की 12:30 वाजता की आम्ही कांद्याला निर्यात बंदी केलेली आहे, हे जर धोरण आदल्या दिवसाचा कांदा 3,200 रुपये गेलेला आहे आणि दुसऱ्या दिवसाचा कांदा 1,100 रुपये गेलेला आहे. साहेब, मोदी साहेबांनी जे 2,000 रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत ते एकाच क्विंटलमध्ये काढून घेतलेले आहेत. आमचं असं म्हणणं आहे की ते शेतकरी स्टार्टिंगपासूनच मातीच्या ढेकळांमध्ये राहत आहेत. वेळ संपला. हां, तर सॉरी कन्क्लूड करतो. मातीच्या ढेकळांमध्ये बसलेले आहेत, त्यांना कृपा करून न्याय द्यावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपतो. नक्कीच. आपण ज्या वेळेस शेतकरी बांधवांना बोलत असतो, आपल्या जिल्ह्यात कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत, कांदा प्रश्न पुढे येत असतो. काँग्रेसने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने आतापर्यंत उभी होती म्हणून सत्तेमध्ये होती असा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला. आणि ज्या निर्यात बंदी केली, कांदा निर्यात बंदी केली, यामध्ये की आता का खुली केली किंवा निर्यात बंदी का केली या देखील आपण स्पष्टीकरण द्यावं असं मी जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांना विनंती करतो. आणि बोलताना कॅमेऱ्याकडे पाहून बोललं तर बेस्ट. पहिला एक कांदा निर्यात बंदीचा विषय घेतो. कांदा निर्यात बंदी होण्याचं कारण, ज्या वेळेला मध्यंतरीच्या काळात आपल्याकडे अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, त्यावेळेला केंद्राची समिती आपल्या भागामध्ये आली आणि या समितीने केंद्राला अहवाल सादर करायचा होता.
आता अहवाल सादर करत असताना पहिला मुद्दा उपस्थित करतोय मी. अहवाल सादर करत असताना माझ्या शेतामध्ये 6 एकर कांदा होता, अतिशय चांगल्या अवस्थेतला होता. माझ्या शेजारच्या तर सडलेला होता. मी माझ्या शेतात नाही घेऊन गेलो, मी माझ्या शेजारच्या शेतात घेऊन गेलो. तिथे गारपीट तिथे झालेली होती, हा कांदा सडला. असं प्रत्येक शेतकऱ्याने केवळ अनुदानापोटी त्या ठिकाणी आपले अहवाल जे होते ते अहवाल सादर केले आणि केंद्राला अहवाल असा गेला की जो कांद्याचा बेल्ट आहे ह्या बेल्टमध्ये कांदा कमी झालेला आहे आणि कांदा कमी झालेला आहे. पुढे जर कधी कांद्याचं उत्पादन किंवा कांदा खायला नाही मिळाला तर त्या ठिकाणी परत नंतर कांद्याचे रेट वाढतील, भाव वाढतील आणि मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणा किंवा विरोधकांना भांडवल होईल. म्हणून त्या ठिकाणी पहिली गोष्ट की कांद्याची निर्यात बंदीचा निर्णय झाला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा झाला याच्यामध्ये कांद्याचं की विरोधक त्यावेळेला थोडाही रेट वाढला, आंदोलन करणार तेच असतात. ते जोरात पॅच महंगा व्हा, पॅच महंगा व्हा, म्हणजे शासन गाड्यानेही चालू द्यायचं नाही आणि घोड्यानेही चालू द्यायचं नाही. मग मेट्रोपॉलिटिशियन सिटीमध्ये हे काय करतात, त्या ठिकाणी आंदोलन झालं ना तर लगेच सरकार बुवा शेतकऱ्यांच्या याच्यासाठी खूप कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला लागली, सामान्य माणसाच्या हिताचा निर्णय होत नाही. मग अशा ठिकाणी समन्वय साधण्यासाठी त्या ठिकाणी एक निर्णय असा झाला की निर्यात बंदीचा. आताचा काळ जो आलेला आहे याच्यामध्ये की या वर्षाचा दुष्काळ आहे. महाराष्ट्रातले सगळ्या नेत्यांनी ती परिस्थिती मांडली. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी आणि आमच्या वाणिज्य मंत्रालयाने तो निर्णय घेतला आणि तात्पुरता त्या ठिकाणी निर्यात बंदी उठवली गेलेली आहे. म्हणून की एक बाजू आपण जर कधी त्या ठिकाणी आरोप करत असेल तर दुसरी बाजू आपण पण तिला कारणीभूत असतो. आपणच जर वाढलं तर आपणच त्या ठिकाणी बोट ठेवतो आणि कमी झालं तर परत आपणच सांगतो. मग समन्वय साधला त्यात काय गेलं. नक्कीच या ठिकाणी मी नक्कीच निंबाळकर सरांकडे येणार आहे, कारण की विषय असा झाला की या ठिकाणी कांदा महाग झाला तर खाणाऱ्यांना प्रॉब्लेम होतो आणि स्वस्त झाला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतो. आणि यामध्ये गणेशजी निंबाळकर सर, मुद्दा असा या ठिकाणी आहे की पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ज्या दिवशी कांद्याची निर्यात बंदी झाली त्या दिवशी कुठल्याही पद्धतीनं देशभरात रेकॉर्डवर कुणीही आंदोलन केल्याचं रेकॉर्डवर नाही आहे. कुठल्याही टी व्ही चॅनलवरती एक साधी पट्टीसुद्धा चालू नव्हती की कांद्याची त्या ठिकाणी भाववाढ झालेली आहे म्हणून सरकार अडचणीत येईल असं कुठेही दिसत नव्हतं, कुठेही नव्हतं, रेकॉर्डला नाही आहे. राहिली गोष्ट केंद्रीय पथकाची. कुठल्या केंद्रीय पथकाच्या अहवालात शेतकऱ्यांनी अनुदानासाठी स्वतःचं क्षेत्र वाढवलं हे आधी स्पष्ट करावं लागेल. दुसरी गोष्ट अशी का केंद्रीय पथक कधी आलं आणि त्याचा अहवाल कुठे तयार झाला हे कोणत्या प्रतिनिधीला माहीत आहे, त्यानं सांगावं. कुठल्या गावामध्ये केंद्रीय पथक गेलं आणि त्यानं अहवाल तयार केला हे त्यानं सांगावं. दुसरी राहिली गोष्ट, पक्षाची भूमिका मांडत असताना एक देखील लक्षात घ्यावं लागेल, आजची ही निर्यात जी खुली झालेली आहे ती 550 MEP सह जवळपास 40% त्याला निर्यात शुल्क जोडलेलं आहे. आज त्या कांद्याचा प्रति किलोचा खर्च 550 जर काढला तर 45 रुपये किलो MEPने झाला आणि वरच्या 40% पकडला तर असा पकडून तो 65 ते 75 रुपये किलो जागेवरती विदाऊट खरेदी झाला. शासनाचं देयक आपल्याला किती झालंय, 75 रुपये किलोचं झालेलं आहे. आणि युरोप आणि इतर कंट्रीजमधले आत्ताचे जर कांद्याचे बाजारभाव काढले तर ते आहे 70 ते 80 रुपये किलोचे बाजारभाव. जर जिकडनं मागणी आहे तिकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर देशांमधून ह्या भावात कांदा मिळत असेल तर तुमचा जागेवरती प्रोडक्शन कॉस्ट वगळता जर निर्यात शुल्क आणि इतर देणं धरूनच 75 रुपये किलो होत असेल तर ही निर्यात बंदी आहे की लटकवलेलं गाजर आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. दिसतंय हे गाजर आहे परंतु खाता येणार नाही अशा पद्धतीची ही निर्यात खुली करण्यात आलेली आहे. 75 रुपये कॉस्ट आहे हे लक्षात घ्या. याच्याकडे मी वारंवार लक्षात देतोय की 75 रुपयानं शासनाचे देयक देऊन पुढची तुम्हाला कांद्याचं मूल्य घेऊन मग बाहेर तुम्हाला विकायचं आहे कांदा. कोण घेईल तो कांदा अशा पद्धतीने आहे. आणि दुसरी गोष्ट, ही एक गोष्ट खोडावी लागेल तुम्हाला का शेतकऱ्यांनी अनुदानासाठी त्या ठिकाणी त्या जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितलं का नोंदी केलं हे चुकीचं आहे. एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ज्या दिवशी निर्यात बंदी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोलापूर बाजार समितीमध्ये जवळपास 1 लाखच्या आसपास 1 लाख क्विंटलच्या आसपास बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे. त्याचे माझ्याकडे रेकॉर्ड्स पण आहे. आणि जवळपास सगळ्या बाजार समित्यांची एकंदरीत आवक बघितली तर ती निर्यात बंदीची वेळ नाही. आणि दुसरी गोष्ट, निर्यात बंदी मे पर्यंत असणारं हे पहिलं वर्ष हे लक्षात घ्या.
गेल्या 3 दशकांचा विचार जर केला तर निर्यात बंदी मे पर्यंत असणारं हे पहिलं वर्ष, हे लक्षात घ्या. उन्हाळी दीर्घ हंगाम जो आहे, आता काय एकटा महाराष्ट्रात कांदा उत्पादन करत नाही, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. आबा काय सांग? माझं मत असं आहे की निंबाळकर साहेबांनी मुद्दे जे व्यक्त केले त्याबद्दल मी अंशतः त्यांच्याशी सहमत राहू शकतो. परंतु काँग्रेसनी जे मुद्दे उपस्थित केले की 70 वर्ष आम्हाला लोकांनी निवडून दिलं, तर मी त्यांना मुद्दा देऊ शकतो की 2004 सालीचा कांद्याचा रेट बघा, 2009 सालीचा कांद्याचा रेट बघा, 2004 साली सोयाबीनचा रेट बघा, 2009 साली सोयाबीनचा रेट बघा. काँग्रेसला या मुद्द्यावर माझ्या मते बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. 70 वर्षात यांनी जर इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं असतं, यांनी जर दळणवळणाच्या सोयी वाढवल्या असत्या, यांनी कांदा प्रक्रियेचे उद्योग जर वाढवले असते, ही पाळीच आली नसती. आज कमी वेळ मिळाला आहे, त्या कमी वेळात वरच्या प्रश्न, जसं राजीव गांधी म्हणायचे मी वरून 100 रुपये पाठवतो तर खाली 1 रुपया पोचतो, खालून वरपर्यंत भ्रष्टाचाराचं कुरण या देशाचं करून ठेवलं. ते काढत काढत स्टेबल सरकार व्हायला वेळ लागला. आणि मी परत एकदा सांगितलं की क्रॉप पॅटर्न जरी थोडेफार निंबाळकर साहेबांचं म्हणणं होतं की आता MP मध्ये कांदा पिकायला लागला, इकडे सगळीकडे थोडा थोडा पिकायला लागला, म्हणजे याचा अर्थ काय झाला, प्रोडक्शन वाढलं. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन वाढतं ती गोष्टीला रेट कमी होतं, मान्यच करायला पाहिजे. परंतु याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची गरज आहे, या गोष्टीशी मी नक्कीच सहमत आहे. पण या मुद्द्यावर काँग्रेसला कोणताही नैतिक अधिकार नाही. 70 वर्षामध्ये असं कोणतीही कामगिरी केलेली नाही की जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल. कर्जमाफी करणं गरजेचं असतं, ठीक आहे, परंतु शेतकरी सदृढ कसा होईल, त्याच्यावर उपाययोजना काय करण्यात येतील, त्यांच्या भविष्याच्या क्रॉप पॅटर्नसाठी नियोजन कसं करता येईल, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमधून किती लोक कांदा उत्पादन करणार असतील, किती लोक कांद्याचं पीक घेतील, किती लोक सोयाबीनचं पीक घेतील, या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. परत एकदा सांगतो, या मुद्द्यावर काँग्रेसला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती बोलताना काँग्रेसला नैतिक अधिकार नाही. दिनेशजी काय सांगाल? राष्ट्रवादी जे आहे ते देखील काँग्रेसबरोबर सत्तेत होते. धन्यवाद. आम्ही सर्वप्रथम हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही सर्व जे आहे लोक आहेत ही इंडिया आघाडीची लोक आहोत. आणि मागील 70 वर्षामध्ये काँग्रेसने काही केले नाही, म्हणून 2014 साली नरेंद्र मोदींचा उदय झाला. नरेंद्र मोदींच्या भाषणांमध्ये त्यावेळी ते असे सांगायचे की मी सत्तेवर आल्यानंतर कृषी मालाच्या संदर्भातला स्वामीनाथन आयोग जे सांगतो की दुपटीने मी हमीभाव देऊ, त्यावर आज पंतप्रधान काही बोलायला तयार नाही आहे. माझे परममित्र आबासाहेब बोलले, सहज एक मी ते चेक करत होतो की काँग्रेसने 70 वर्षामध्ये काय दिलं, शेतकऱ्यांच्या कुठल्या मालाला हमीभाव दिला. तर माझ्याकडे काही आकडे आहेत, ती ज्ञानी लोकांनी तपासून बघावी. सोयाबीनला 2014 साली हमीभाव होता 4200. 2024 साली तो सोयाबीनचा हमीभाव 4200 आहे. 10 वर्ष उलटून गेली, हमीभावामध्ये फरक पडलेला नाही. 4 साली काय होतं? 2014 साली तुराचा जेव्हा आम्ही सरकार सोडलं, जेव्हा मनमोहन सिंगचं सरकार गेलं, ते 2014 साल आम्ही तुलनेला त्या ठिकाणी पकडलेलं आहे. तूर जी होती ती 12,000 रुपये होती हमीभाव. आज तुरीचा हमीभाव आहे 9,500 रुपये. कापूसाचा हमीभाव होता 10,000 रुपये 2014 साली, तो आता 7,500 आहे 24 साली. हे तर शेतकऱ्याचं झालं.
बाकी आता एक नॅशनल सॅम्पल सर्वे अहवाल आलेला आहे. 100 पोरं शिक्षणातून जेव्हा बाहेर पडतात त्यातील 85 मुलं जी आहेत ती बेरोजगार आहेत, त्यांना तत्काळ रोजगार नाही. हा नॅशनल सॅम्पल सर्वे अहवाल सांगतोय. ती काही बगलेतली पुढे नाही आहे किंवा भाषणातला मुद्दा नाही आहे किंवा नरेंद्र भाईंसारखा जुमला नाही आहे. ते म्हटले होते की 15 लाख रुपये आम्ही कुठल्या तरी तुमच्या बँक अकाउंटला देऊ, तर ते व्हिडिओ पण ते नाकारण्याचा व्हिडिओ आलेला आहे. अमित शहानी म्हटलं की तो जुमला होता, म्हणजे त्यांनी ते एक प्रकारे मान्य केलं होतं. 2,000 करोड रुपये, सॉरी 2,000 करोड, 2 करोड युवकांना दरवर्षी नोकरी देऊ, आता याचाही व्हिडिओ मागतील. अशा अनेक व्हिडिओ त्यांचे दाखवता येतील. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की या सरकारने की मी फक्त एक कंप्लीट करतो, कारण यांनी इतकं मोठं 10 वर्षात कारनामे केलेले आहेत, हे 2 मिनिटात आटोपण्यासारखे नाही आहेत. या भाषणामध्ये यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. तुम्हाला वेळ देतो, आपण 4 मिनिटं सदानंद एक वेळ देऊ. नाही तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही कंटिन्यू करा. पुढच्या याच्यात नाही ठीक आहे. मला याच्यात एकच गोष्ट, आमचे मित्र ते खरंच त्यांचा अभ्यासपूर्वक विषय असतो, मी त्या गोष्टीची कदर करतो. परंतु 2000 साली 14 साली 2500 रुपये भाव होता. त्यांनी तपासून घ्यावं सोयाबीनला, आणि आज MSP 4200 रुपये. हो, मी आजच सांगितलं तुम्हाला. आणि मी जो मुद्दा आता मी बोलतो ना, मी जो मुद्दा उपस्थित केला होता, तुम्ही 2014ची 2024ची कंपॅरिझन करायच्या पेक्षा 2004 साली 9 साली काँग्रेसचं सरकार असताना कंपॅरिझन करा. मी आता एक विषय तेवढाच आहे. फक्त एक 2004-9चा जे आहे, मी फक्त एकच सांगतो की 2004 आणि 9 साली पेट्रोलचा दर काय होता आणि आता डिझेलचा आणि पेट्रोलचा दर काय आहे. भारतात जीएसटीच्या याच्यामध्ये सेस म्हणजे त्या व्यवसायामध्ये तुम्ही आहात. तुम्ही जेव्हा मनमोहन सिंगने हे सरकार सोडली त्यावेळी सेसच्या पोटी 3 रुपये 20 पैसे पर लिटर दिले जायचे. आज ऑइल बॉन्ड जे होते आदरणीय ठाकरे साहेब, आता ऑइल बॉन्डच्या संदर्भात कोणी ठेवले? आता ऑइल बॉन्डच्या संदर्भात कर्ज कोण फेडेल? ऑइल बॉन्डचं कर्ज किती होतं? केलेलं पाप कोण फेडेल? ऑइल बॉन्डचं कर्ज जे होतं ते फेडेल? 2.5 लाख कोटी होतं पर्यंत 2.5 लाख ऑइल बॉन्डचं कर्ज कोणी करून ठेवलं? देशाला एक तर यांचं बोलणं उद्या एक 2.5 ऑइल बॉन्डच्या नावाखाली जी वसुली झालेली ती 2.5 लाख कोटीचं काहीतरी कर्ज होतं, आणि ती वसुली जी झालेली आहे ती 3.5 लाख कोटी रुपये झालेली आहे. 15 लाख कोटी रुपये हे उद्योगपतींचे माफ झालेले आहेत, पण त्या संदर्भात ते बोलणार नाही. मग हे 15 लाख कोटी कुठल्या उद्योगपतींचे माफ झालेले आहेत, हे याचे आकडे यांनी लोकसभेत दिलेले आहेत. हे कुठले आकडे नाहीत, हे लोकसभेतले आकडे निर्मला सीतारामन त्या ठिकाणी बोललेले आहेत. पण शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफीची वेळ येते तेव्हा यांचा हात आखरता होतो, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्जमाफी दिली होती, त्यानंतर काँग्रेसच्या काळात कर्जमाफी झाली. 72,000 कोटीची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काँग्रेसच्या काळात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा केव्हा शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसे अधिकचे पडतात तेव्हा मार्केट बूम होतं. आणि मला चांगलं आठवतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळी कृषी मंत्री होते त्यावेळी आपल्या सगळ्या भागातल्या प्रत्येक वेळेस कांदे महाग झाले ना. मग आणि हा पहिला कृषी मंत्री होता की जो संसदेत बोलला की जर कांद्याची भाव वाढली तर तुमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, आणि त्या कांद्याच्या वाढलेल्या भावापोटी जर माझ्या शेतकऱ्याच्या दारात पैसे जात असतील तर तुम्ही त्याचं दुःख मानू घेऊ नये, हे बोलणारा पहिला कृषी मंत्री. एक मिनिट आपण सगळेजण ज्या चर्चेत आहात, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा
कुठल्याही पिकाच्या भाववाढीसाठी शासनानं एखादं भरभक्कम धोरण आणलं हे पहिल्यांदा दाखवा. कुठल्याही शासनाने भरभक्कम धोरण आणलं हे पहिल्यांदा दाखवा. मात्र शासनाच्या धोरणानं बाजार पडतात हे मला जसं समजायला लागलं त्याचे किती पुरावे देऊ. शासनाच्या धोरणानं बाजार पडतात हे तर 7 डिसेंबरला किती तुम्ही ज्या कर्जमाफीच्या गप्पा करताय ना त्या कर्जमाफीच्या गप्पामध्ये सगळ्यात महत्त्वानं तुम्हाला हे बघावं लागेल का एका रात्रीत 30 क्विंटल मागं जर 60,000 रुपयाचा तोटा येत असेल तर तुमच्या 10,000च्या कर्जमाफीला काय चाटता कुठल्या पक्षाचे आपण या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहोत. पक्ष म्हणजे बाजू आणि आपला पक्ष असला पाहिजे. आपला शेती उद्योग त्या संदर्भात आपण बोललं पाहिजे. याही बाजूने ते बोललं जात आहे आणि ह्याही बाजूने ते बोललं जात आहे. मीच एकटा इथं शहाजूक आहे अशातलं बात नाहीये, परंतु जे भोगतोय ते मांडलं पाहिजे. भोगतो काय आपण तर माझे 3च ट्रॅक्टर ह्या वर्षी मी प्रॉडक्ट करू शकलो आणि 3 ट्रॅक्टर प्रॉडक्ट करल्यानंतर माझं वार्षिक उत्पन्न तेच असणार आहे कारण मी पुढे दुष्काळाला सामोरं गेलेलो आहे. मग त्या 3 ट्रॅक्टरच्या मधून जे आउटपुट मिळणार आहे ते माझं आउटपुट कोणी हिसकावलं तर पॉलिसीने हिसकावलं. पॉलिसी काय आहे तर एका रात्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी एक्सपोर्ट बॅन केलं. एक्सपोर्ट बॅन कसं केलं एकदम भरभक्कम बॅन केलं. इतकं बॅन केलं की त्यानंतर पियुष गोयलांनी असलेल्या संसदेच्या त्या प्रास्ताविकामध्ये नरेंद्र मोदी साहेब बसलेले असताना त्यांनी अभिनंदन करताना सांगितलं मैं इसलिए प्रधानमंत्री जी का अभिनंदन करना चाहता हूं की उन्होंने प्याज तक के दाम नहीं बढ़े. तक लावून बोलले च लावून बोललेले आहे. हा च लावणारा हाच माझ्या घरात घुसलाय. हा माझ्या घरात एका ट्रॅक्टरचे 60,000 रुपये आणि 3च ट्रॅक्टर माझ्या कुटुंबाचं 14 सदस्यीय कुटुंबाचं उत्पादन आहे आणि तो जर त्या ठिकाणी 60,000 रुपये एका ट्रॅक्टरचे तर 1,80,000 रुपये घेऊन गेले आणि माझं ह्या वर्षीचं उत्पन्न 14 सदस्यीय कुटुंबाचं 80,000 आहे. हे मांडावं लागेल. तुमची किती कर्जमाफी मिळाली? 1 पैशाची कर्जमाफी न घेतलेला शेतकरी बोलतोय मी. 1 पैशाची सुद्धा कर्जमाफी नाहीये. राहिली गोष्ट तुम्ही इरिगेशन देता का इलेक्ट्रिसिटी देता का काहीच तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी बोलतात. कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार आहे काय पॉलिसी आहे या संदर्भात बोलायला कोणी तयार नाहीये. आमच्याकडं जवळपास 1982ला माझा जन्म 1981चा आहे. एक इरिगेशनचा पार्ट गेलेला आहे जो आपण त्याला पाणी पाठ म्हणतो. तो पार्ट आमच्याकडे ओझरखेड नावानं उतार्यावर लागलाय आणि पुणेगावचं पाणी येणार आहे म्हणे. त्याला कॉन्क्रीट आलं सिमेंट आलं पण पाणी नाही आलं. आणि कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करतोय आपण. रात्रीची लाईट देताय आणि तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करताय. आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही देऊ शकत नाही. भाव तुम्ही देऊ शकत नाही. तंगडं अडवण्याचं धोरण तुम्ही किती ऍक्ट स्वीकारले वर जगाचे किती ऍक्ट स्वीकारले जागतिकीकरणाचे एवढे ऍक्ट स्वीकारले. तिकडचा माणूस येऊन तुम्हाला कॅन्सरवर न बरा होणारा फळ इथं विकतोय आणि आपला अतिशय आयुर्वेदिक असलेला कांदा आपल्याला जगाच्या मार्केटमध्ये विकता येत नाही. हे शल्य मांडा ना. हे शल्य ज्या दिवशी मांडू ना त्या दिवशी हा प्रदेश या ठिकाणी पुढे येईल. माझा मुद्दा मी निंबाळकर साहेबांच्या मुद्द्याशी सहमत आहे. अंशतः सहमत आहे. बरोबर. त्यांनी मुद्दा उपस्थित केला इन्फ्रास्ट्रक्चरचा. इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं कांदा पोचवायला रस्ते चांगले पाहिजे. ऐका अरे मला बोलत असताना मी काहीच बोललो नाही. मला ते तुम्ही नंतर बोला. ऐका ना मी बोलत असताना इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय दळणवळण चांगलं असेल. या देशाची 70 वर्षाची अवस्था काय केली. खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डा ते करू शकले नाही. आजची परिस्थिती काय हे अपयश कोणाचं आहे. 10 वर्ष नाही मी तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. आम्ही तुमचं ऐकून घेणार नाही. आम्ही 70 वर्ष आम्ही काँग्रेस आम्ही बोलतोच आहे ना. पायाभूत सुविधांच्या संदर्भात तुम्ही काय केलं अरे आम्ही तेच सांगतोय तुम्हाला. म्हणजे काय ते तुम्ही सांगा. तेच समजून जातोय. त्याची बाजू सांगतोय त्या संदर्भात. अरे तुम्हाला अधिकार नाही. तो तुम्हाला अधिकार नाही. ते काही आम्हाला एकट्याला बोलत नाही. तो काँग्रेसला अधिकार नाही. 1 मिनिट मी विनंती करतो. आपण आपले मुद्दे मांडले. आपण त्यांच्या ज्या मुद्दे सगळ्यांनी एकमेकांचा मी तेच सांगतो त्यांच्या खुलाशाशी जर आपण असहमत असाल किंवा असंतुष्ट असाल त्यावेळेला आपण वाजवत का सत्ता ज्याच्याकडे राहिली एक दिवसात थोडी. अहो 1 दिवसात आव्हान आहे की त्यांनी हे सांगतोय. तुम्ही जे सांगतायत ना प्रयत्न करतायत त्यांचा मुद्दा सगळ्यात आम्ही शेतकऱ्यांकरता काम उभं करतो आहे. याचं जर तुम्हाला प्रतिनिधित्व बघायचं असेल तर निफाडला आम्ही मोठं ड्रायपोर्टचं काम चालू केलं आहे. हा जो जिल्हा आहे हा द्राक्षाचा कांद्याचा आहे. त्याच्यावर प्रक्रिया प्रोसेस एक्सपोर्ट या सर्व गोष्टी करण्याकरता या ठिकाणी भाजप महायुतीचं सरकार काहीतरी काम करत आहे.
या सर्व गोष्टी करत असताना पाण्याकरता आता मांजरपाडा 2चा विषय होता, मांजरपाडा 1चा विषय होता. या सर्व विषयामध्ये प्रोसेसनी 70 वर्षात पाणी जे मोठ्या प्रमाणात आपल्या भागात होतं ते कमी झालं. ते पाणी आणण्याकरता जलयुक्त शिवार सारखी योजना जी शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत पाणी घेऊन गेली. 2014 पर्यंतच्या दुष्काळाच्या जलजीवन म्हणून प्रत्येकाच्या घरापर्यंत नळाचं पाणी घेऊन जातोय. अशा अनेक गोष्टी आहेत की माणसाच्या वैयक्तिक जीवनापर्यंत भाजप महायुतीचं सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला काहीतरी न्याय. कांदा हा एकच प्रश्न नाही, ही निवडणूक भारताची निवडणूक आहे. ही निवडणूक भारताला सक्षम करणारी निवडणूक आहे आणि त्या दृष्टीने या भारतामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा सक्षम करण्याच्या दृष्टीनेच हा प्रयत्न आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या योजना सरकारने या ठिकाणी आणल्या. FPC असेल, फेडरेशन असेल, NCCF असेल, नाफेड असेल. आजपर्यंत काँग्रेसच्या काळात एक सुद्धा सरकारी बियाण्याची कंपनी बनली नाही. आदरणीय अमित शाह साहेब सहकार मंत्री झाल्यापासून सहकार खाते या ठिकाणी काढलं गेलं, जेणेकरून भारताचा सर्वसाधारण माणूस त्या सहकारामध्ये एकत्र येईल आणि उद्योग उभा करेल. त्याच्यानंतर बियाणाचे निर्मिती करता शासनाकडून प्रयत्न केले गेले. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी बघा, भारतातील जे लकी आबांनी सांगितलं, दळणवळणाचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, या सर्व गोष्टी बघा. जे काँग्रेसने 70 वर्षात केलं नाही ते सगळे बदल G20 सारखी परिषद जगाच्या व्यासपीठावर नरेंद्रभाई मोदी या ठिकाणी दिसून आले आहे. 2 मिनिटं मला बोलायचं. आता 2 मिनिटापूर्वी MSPचा मुद्दा निघाला होता. तो मुद्दा आम्ही क्लिअर करू इच्छितो. आता दोघं पक्ष सांगता की आम्ही एवढी MSP वाढवली, तेवढी MSP वाढवली, परंतु शेतकऱ्याचा माल हा MSPने विकला जात नाही. याची चौकशी कोणीही करत नाही. MSP मिळतच नाही. दुसरी गोष्ट, यांनी काँग्रेसवाल्यांनी जे आता जाहीरनाम्यात सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू, तीच परिस्थिती 2014ला मोदी साहेबांनी घोषणा केली होती की पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. कृपा करून मी शेतकऱ्यांकडनं दोघं पक्षांना विनंती करतो की आता हे जुमले बंद करा. याने शेतकरी फसतो आणि तुमच्या या आश्वासनांना बळी पडून आणि कोणाला तरी आयऱ्या गेल्याला मतदान करतो आणि शेवटी तो खड्ड्यात जातो. हे असे जुमले आता बंद करून द्या. आणि तुम्ही आता जो नाफेड फेडरेशन जे सांगितलं, सगळ्यात मोठे दलाल लोक तुम्ही पाळून ठेवलेले, ते दलाल ते भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती आमची झालेली. ते तुम्ही आधी ते कुत्रे आवरा. ते नाफेड आणि NCCF आहे ते सरळ सरळ शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम करताय. ती सगळी फेडरेशन FPC तुमच्याकडे उतारा असल्याशिवाय तुम्ही FPC तयार. चला मी दाखवतो. माझ्याकडे 40 पुरावे आहेत. माझ्याकडे 40 असे पुरावे आहेत. व्हिएतनामला बसलेल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर 8 लाख रुपयाचं नोटिफिकेशन आहे. शेती केलेली या तक्रारी रेकॉर्डवर आहेत. ते बरोबर आहे. या चौकशी लावा. ऐका ना साहेब, चौकशी करू ना. तुम्ही बोलले ना नाफेड आणि NCCF. नाफेड काय आहे हो? नाफेड म्हणजे ऍग्रिकल्चर हा शब्द ठळकपणे त्यात नोंदलेला आहे. नॅशनल ऍग्रिकल्चर बोर्ड असं स्पष्ट म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. ऍग्रिकल्चर शब्दातनं जर बघायचं झालं तर नाफेडनं ज्या NCCF आणि NCL या कंपन्यांचा जन्म घातला, 3-3 महिन्याचं या कंपन्यांचं आयुष्य, त्या NCLनं दुबईमध्ये 40 रुपयाने कांदा विकला. किती रुपयानं? नोट डाऊन करा. 40 रुपयाने विकलेला कांदा त्याच कंपनीनं 240 रुपयाला आखाती प्रदेशामध्ये विकला. हा नफा शेतकऱ्याला मिळाला नको? हा नफा शेतकऱ्याचा आहे. हा शेतकऱ्याचा नफा. बरं, पैसे कुठनं काढले? तुमच्या असलेल्या मूल्य स्थिरीकरण निधीतून जो 55,000 कोटी रुपयाचा बाजूला काढता, त्या स्थिरीकरण निधीतून शेतकऱ्याला अथवा त्या ग्राहकाला सुख मिळू द्या ना. धड ग्राहकालाही सुख नाही आणि असलेला कांदा त्या ठिकाणी तुम्ही आखाती प्रदेशामध्ये NCL कुठली कंपनी आहे जरा होऊ देत चौकशी. ही NCL का स्थापन करण्यात आली? का गरज पडली हिची? जर देशांतर्गत जवळपास एका बाजार समित्यांमध्ये 72 हजार ते 1 लाख क्विंटल टनाची आवक असताना तुम्ही त्या ठिकाणी निर्यात बंदी करता, हे सगळ्यात महत्वाचं चुकीचं आहे. कांदा याच पिकाशी संदर्भित आपण का बोलतोय? तर कांदा याच पिकाशी संदर्भित तुम्ही सगळ्यांनी घेऊन आलेत ना आम्हाला. दुसऱ्या पिकांकडे MSP थ्रू आमची खरेदी केली असती तर कांद्याचं डिसेंट्रलायझेशन झालं असतं. ते सेंट्रलायझेशन का झालं हे बघावं लागेल. आणि तेच सगळं करत असताना नगदी जगणं आमच्या वाटेला आलं हे विसरून गेला आहात तुम्ही. रोज बाहेर पडल्यानंतर, घराच्या बाहेर पडल्यानंतर शिक्षण, आरोग्य, इतर सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला नगद चुकतं करावं लागतंय. ते नगद मिळवण्यासाठी जे नगदी पीक मार्केटमध्ये आहे त्याच्याच मागे शेतकरी धावणार ना. तुम्ही MSPच्या खालोय ज्यावेळेस कडधान्य विकत होता त्यावेळेस लक्ष नाही दिलं.
मात्र शहरांमध्ये कडधान्यांची तुम्हाला गरज पडू लागले. तुम्ही 35,000 कोटी रुपये तिथे इन्व्हेस्ट केले, पण इकडं या ठिकाणी असलेल्या MSP मध्ये 10,000 कोटी रुपयाची तरतूद नाही करू शकले. जर मुगाची, उडदाची असलेल्या कडधान्यांची तुम्ही त्या ठिकाणी MSP खरेदी केली असती तर कदाचित कांद्यावरचा लोड वाढला नसता, एकंदरीत बॅलन्स करता आला असता. तो बॅलन्स नाही जमला. परंतु अतिरिक्त कांद्याचं उत्पादन दाखवून तुम्ही त्या ठिकाणी आमच्याकडं काही रुपये त्या ठिकाणी अनुदानात देता आणि अतिशय मतदानासाठी आचारसंहितेचा भंग झाला नाही का? आचारसंहितेचा भंग 31 मार्च 2024 पर्यंत तुम्ही असलेली आचारसंहिता, असलेली निर्यात बंदी तुम्ही त्या ठिकाणी एक्सटेन्शन दिलं. तिला कोणत्या अधिकारात दिलं? तर शहरामध्ये कांद्याचा असलेला ग्राहक वर्ग आपल्याकडे आकर्षित व्हावा म्हणून. आणि दुसरी गोष्ट, आताही परत तुम्ही त्या ठिकाणी गुजरातला त्या ठिकाणी कांद्याची निर्यात बंदी देता आणि असलेल्या याच्यामध्ये महाराष्ट्राला दूधचा भाव देता. हे चुकीचं आहे. आपल्याला पुन्हा संधी देण्यात येईल. पहिला एका मुद्द्यावर बोलूया, मग दुसऱ्या मुद्द्यावर आचारसंहितेनंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक मुद्दा कचवे साहेब बोलतायत. तुमच्याकडे आहे, कमीत कमी आमच्याकडे विरोधकांकडे एक माहिती द्या. हा तिकडे बरं का, गव्हाच्या MSP मध्ये 63.5% आणि धानाच्या MSP मध्ये 66% अशी ऐतिहासिक वाढ करणार आहे सरकार. मी त्यांनी खाली आहे, चेक करा, आकडा बघा. दुसरा मुद्दा ऐका, तुम्ही बोलतात, आम्ही एक शब्द बोलू, बरोबर? आम्ही कधीच डिनाय केलं नाही की आम्ही संपूर्णपणे शेतकऱ्याला संतुष्ट करू शकतो. पण यांनी जो मुद्दा मांडला, जे मुद्दे यांनी काढले, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे होतं. मग 70 वर्षाचं हे पाप आमच्या माथी टाकण्याचं काम का केलं गेलं? आम्ही तर प्रयत्न करतोच आहे. आम्ही काही पूर्णपणे सर्व गुण संपन्न नाही याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही. परंतु या देशाला अराजकतामध्ये ढकलायचं काम, मग ते घोटाळ्यांमध्ये ढकलायचं काम, 2G स्पेक्ट्रम असेल, कोलगेट घोटाळा असेल, हा 2014च्या पहिले बोफोर्स घोटाळा असेल, देशाची वाट लावण्याचं काम या काँग्रेसच्या सरकारने केलं. ते फेडत निस्तरत कुठेतरी आम्ही योजना आणल्या. माऊलींनी सांगितलं NCF आणली, ठीक आहे. भ्रष्टाचार करणार मी मान्य करतो तुमचा विषय, पण जो भ्रष्टाचार करणारा माणूस असेल तो तुमचा भाऊबंदच आहे ना. शेवटी याच्यामध्ये याला तुम्ही सरकारला दोषी धरत. या देशामध्ये लोकशाही आहे. ही भ्रष्टाचाराची कीड लावणारे जे लोक आहेत त्या लोकांनी सर्वांना सवय लावल्या, कुरणं ठेवले, दलाली खायचे. पोखरासारखी सर्वात महत्वाची योजना महाराष्ट्रात आणली गेली. आज मालेगाव तालुक्यामध्ये चाळीला असेल 100% अनुदान देण्यात आलं. पहिले चेक काढायला पैसे लागायचे, जनधन खातं काढण्यात आलं, शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. कुठेतरी सगळ्यांनी निधी देण्याचा प्रयत्न तरी झाला. या लोकांच्या पापाचे फळ आज शेतकरी भोगतो आहे. आम्हाला योग्य संधी मिळाल्यावर नक्कीच तुमच्या सूचनांचा आम्ही विचार करतोय. कुठेतरी कमतरता असेल मान्य करू, परंतु काँग्रेसला या बाबतीत बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. बोलतोय त्यांनी बोलण्याच्या ओघात बरंच काहीतरी सांगितलं. त्यांनी मागच्या घोटाळ्यांच्या संदर्भात सांगितलं. 2Gचा घोटाळा काय झाला, हा महालेखापाल ज्याने सगळ्यात पहिले 2Gचं घोटाळ्याचं नाव उघडकीस आणलं आणि हा घोटाळा काहीतरी भयंकर मोठा घोटाळा आहे. या कॅगचे जे अधिकारी होते रॉय नावाचे, एकदा तुम्ही बोलत असताना मी बोललेलो नाहीये आणि मी बोलत असताना प्लीज मला माझे आता माझ्यातले जे 2 मिनिटं तुम्ही यांना दिलेले 40-50 सेकंद त्याच्यात ऍड करून घ्या. त्यांचं बोलणं होऊ द्या, मग आपल्याला संधी देत नाही, मग आपण मुद्दा कसा कोणाला. 2G स्पेक्ट्रमचं तर लेखापालने सुप्रीम कोर्टात सांगितलं की माझ्याकडनं ही चुकीच आहे, हा घोटाळाच नव्हता. बरं, मग 2G स्पेक्ट्रमचा जर घोटाळा असेल असं आपण वादासाठी गृहीत धरलं तर मग 3Gचा लिलाव व्हायला पाहिजे होता, तो लिलाव झाला नाही. 4Gचा लिलाव व्हायला पाहिजे होता, तोही लिलाव झाला नाही. 5Gचा लिलाव व्हायला पाहिजे होता, तोही लिलाव झालेला नाही. म्हणजे ह्या सरकारने, आधीच्या सरकारने त्या स्पेक्ट्रमचा लिलाव केला नाही म्हणून त्याला घोटाळेबाज ठरवलं. तर यांनी 3 स्पेक्ट्रमचे लिलाव न करता वाटप केली. मग हा काय इलेक्ट्रोल बॉन्ड, ह्या जगातला, देशातला नाही, जगातला सगळ्यात मोठा घोटाळा. की अशा कंपन्यांकडनं तुम्ही पैसे घ्यायचे की त्या कंपन्यांनी 2 नंबरची कामं करायची आणि त्यांना अभय द्यायचं सरकारने आणि त्या बदल्यात खंडणी वसूल करायची.
सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर ही बाब उघडकीस आलेली आहे. 17,000 कोटी रुपये विविध कंपन्यांकडनं विविध राजकीय पक्षांना गेलेले आहेत. त्यापैकी 6,000 कोटी रुपये हे फक्त भारतीय जनता पक्षाला गेलेले आहेत. आणि याच्यात काय आहे की कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर ज्या कंपन्यांनी बनवलं त्या कंपन्यांनी बनवल्यानंतर त्याच्यात काहीतरी तथ्य आढळून आलं की ही रेमडेसिवीर अयोग्य आहे. याचे रिपोर्ट्स आले आणि ते रिपोर्ट आल्यानंतर ईडीने कारवाई केली, त्या विविध यंत्रणांनी कारवाई केली. त्यानंतर 2च दिवसामध्ये त्या कंपन्यांकडनं भारतीय जनता पक्षाला पैसे जातात. जे बेटिंगच्या कंपन्या आहेत, बेटिंगमध्ये जो तरुण आज लाखो रुपये एका तासामध्ये घालून बसतो, अशा बेटिंगच्या कंपन्यांकडनं भारतीय जनता पक्ष पैसे घेते. म्हणजे जे सटोडियांकडनं पैसे घेते, जे जनतेचं आरोग्य त्यांनी फार दाव्यावर दिलेलं आहे, त्या जनतेचे आरोग्य ज्यांनी त्यासाठी जी औषधे द्यायला पाहिजे होती त्या औषधांवर भेसळ केलेली आहे, अशा भेसळबाजांकडनं ही भारतीय जनता पक्ष पैसे घेते आणि त्यावर निवडणुका करते. हे ह्या देशाला एक नव्याने माहिती पडले आणि म्हणून याचा सुप्रीम कोर्टाने दखल घेऊन ते इलेक्ट्रोल बॉन्ड त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे. दिनेशजी, आपण आता याचं उत्तर निंबाळकर एक साहेब, मिनिट, आबा, आता कोण उत्तर देतात? यांनी जे आता नाही, मी ते पहिला मुद्दा यांनी घेतो. इलेक्ट्रॉन बॉन्ड घोटाळ्यावर बोलले. नाही, ऐका, ते इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय अमित शाह साहेबांनी अतिशय विस्तृत स्वरूपात सांगितला. जगातली सगळ्यात मोठी राष्ट्रीय एक मिनिट आपसात बोलू नका please. सगळ्यात मोठा राष्ट्रीय एक पक्ष मिनिट. भारतीय तसं साहेब, एक मिनिट मी आपल्याला थांबवतो. एक आपसात बोलू नका, ते काय बोलतात ते ऐका. सगळ्यात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. हे सगळ्या पक्षांचे इलेक्ट्रोल बॉन्ड आणि एकट्या भारतीय जनता पार्टीचे इलेक्ट्रोल बॉन्ड या दोघांची कम्पेअर करा आणि मग ते बोला. त्याच्यात 6,000 कोटी रुपये तर त्याच्यामध्ये 17,000 कोटीमध्ये 6,000 कोटी फक्त भारतीय जनता आता मला त्या निंबाळकर साहेबांच्या विषयावर 17,000 कोटी त्या विषयावर मी नंतर 17,000 कोटीचा आहे. अजूनही 3,000 कोटीचा हिशोब दिनेशजी, SBI ने दिलेला नाही. 3,000 कोटीचा हिशोब अजूनही SBI ने दिलेला नाहीये. गुगल करा आणि थोडंसं माहिती घ्या. ते होईल, तो विषय नंतर घेऊ. निंबाळकर साहेब, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शेती या विषयावर बोलत होतो. 2020ला केंद्र सरकारने जे कायदे आणले होते त्याच्यातला दुसरा कायदा अतिशय चांगला होता, शेतकऱ्याच्या सुरक्षिततेतला. त्याच्यामध्ये एक विषय असा होता की मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग इंडस्ट्री त्याच्यातनं उभ्या राहणार होती आणि त्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधनं आपला जेवढा शेतीचा माल, प्रक्रिया उद्योग याच्यातनं उभे राहणार होते आणि त्याच्यामध्ये ह्या कंपन्यांना ज्या वेळेला माल जाणार होता त्यावेळेला शेतकऱ्यावरचा भाव कमी अधिक होण्याचा हा जो भार होता ना, हा भार त्या कंपन्या उचलणार होत्या. पण दुर्दैव असे या ठिकाणी की ते दिल्लीमध्ये वर्षभर आंदोलन चाललं तिथे आणि मला तरी वाटतं की त्या 3 कायद्यातला तो एक कायदा जर राहिला असता आज, तर कदाचित आज खूप चांगल्या प्रकारे आपण शेती या विषयावर विधायक राजकारणातला एक चांगला मुद्दा आपण मांडला असता. पण या चांगल्या गोष्टींना बी काही वेळेला फाटा दिला जातो. तर ते राजकारणाची एक परिभाषा असते, विरोध करणं, आणि विरोधातनं विरोध होत होत आज तो चांगला कायदा त्याच्यात निघून गेला. म्हणून आज काय झालं की अस्थिरता निर्माण झाली की शेती हा विषय म्हटल्यानंतर आणि त्याच्यातलं आता इतक्या प्रकारात पाहिलं तुम्ही. आता मी थोडक्यात एक उदाहरण देतो. आता युरियाची गोणी आपल्याला काहीतरी 200-300च्या दरम्यान पडते. तिच्यामध्ये 1967 रुपये आज अनुदान प्रत्येक गोणीमागे दिलं जातं. हा चांगला मुद्दा कधी आपण मांडला का? निमकोटेड युरिया जो पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये तो इंडस्ट्रीमध्ये वापरला जायचा, तर ऐका त्याच्यामध्ये किती होतं ती पण ऐका मला तर बोलू द्या ना. ते निंबाळकर साहेब ते ज्यांच्या तुमच्या बी याच्यातनं अभ्यासात तुम्ही मांडा. तुम्ही अनुदान हे पूर्वी होतं त्यावेळचं अनुदान आणि आत्ताचा अनुदानमधला तो पण फरक तुम्ही काढून घ्या. तो किती होता त्यावेळचं आणि त्यावेळच्या कॉस्ट काय होत्या आणि आत्ताच्या कॉस्ट काय आहे त्याच्यामधला पण फरक काढा तुम्ही. पण मी ज्या काय हा ते ठीक आहे. आता त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, पेट्रोल आणि खतं, रासायनिक खतं यांचे दर जे ठरत आहेत याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही स्थित्यंतरं असतात याच्यावर हे दर ठरतात. हे काही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ह्या सगळ्या पाकिस्तानचा रुपया आणि आता रुपया मग ते जर पाकिस्तानमध्ये 250 रुपये पेट्रोल आहे, 250 रुपये पेट्रोल तिथं पण चालू आहे. मग आपण नाही, मग युक्रेनला 25 रुपये पेट्रोल तिथे चला राहिला.
आता मी जे बोलतो. एक मिनिट थांबवतो. आता अनेक मुद्द्यांवरती ही आपली निवडणूक आहे. आपला हा संपूर्ण मुद्दे आपण ठेवत आहेत. यामध्ये या ठिकाणी आपल्या उभाटा गटाचे जितेंद्र देसले आपल्या सोबत आहेत. जितू दादा, काय वाटतं अजून कोणते मुद्दे या निवडणुकीमध्ये पाहिजे आणि कशा पद्धतीने काय सांगाल आपण की या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोणते मुद्दे अजून महत्वाचे आहेत? महत्त्वाचं म्हणजे खोटी आकडेवारी सांगणे आणि त्याच्यावर आपली वाटचाल चालू ठेवणे हे भाजपचं जुनं काम आहे. आणि त्यांनी हेही कधी विसरू नये की तुमची सुरुवात देखील 2 पासून झालेली आहे आणि पुन्हा 2 वर येऊ शकते. त्याचं कारण सांगतो. देशात जे काय मुद्दे आहेत, आमचे सन्माननीय पक्षप्रमुख कायम आपल्या भाषणामध्ये बोलत असतात की आपण 10 वर्ष काय केलं त्याच्यावर बोला, समोर या, मी चर्चेला तयार आहे. परंतु पद्धतशीरपणे सगळ्या मुद्द्यांना बगल देऊन काँग्रेसने 70 वर्षात काय केलं, अरे बाबा ठीक आहे, त्यांनी काय केलं असेल किंवा नसेल, पण मग आपण काय केलं, विचार मान्य झालेत का? आपण काय केलं, आपण काय केलं या मुद्द्यावर देखील मत मागणं गरजेचं आहे. आणि माझे सहकारी बोलले की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. दुसरी गोष्ट, कोविशिल्ड कंपनी जिचे डोसेस सगळ्या लोकांनी घेतले तिच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. म्हणजे या देशाच्या जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट, बीप कंपनीकडून मिळालेला चंदा या संदर्भामध्ये सुद्धा अनेक मोठी टीका होत आहे. म्हणजे मग नेमकं आपलं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळं असं काही आहे का, असा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मुद्द्यावरची निवडणूक ही मंगळसूत्र, चिकन मटन या सगळ्या मुद्द्यांवर आलेली आहे. मी खास करून सांगतो, ऐका, आत्ताच भारतीय जनता पक्षाचा मेळावा झाला. चतुर्थीच्या दिवशी, पॉइंट टू बी नोटेड, ऐका सगळे, चतुर्थीच्या दिवशी त्या ठिकाणी मटणाची जेवणावर दिली गेली. नाही जितू भाऊ, नाही एक मिनिट, जर थांबा, थांबा, आता या विषयावर जर तुम्ही ऐका, एक मिनिट, या थांबा, एक मिनिट थांबा, एक मिनिट. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी स्टुडंट व्हायपेक्षा ऐका, त्या पुरावा, नाही तर मी गुन्हा दाखल करतो. अरे हे खोटं भेटून बोला, हे तुमच्याकडनं. आणि जितू भाऊ, मी गुन्हा दाखल करतो. काय मटणाची जर पार्टी दिली असेल तर मी स्वतः गुन्हा दाखल करतो. हा तुमचा प्रॉक्सी वॉर, हे फेक न्यूज ही बंद करा बर का. द्या, मी गुन्हा दाखल करतो. दुसरा ते प्रूफ दाखवत आहेत, द्या ना, नाही तर मी गुन्हा दाखल करतो. अरे ठीक आहे ना, हे मेसेज त्यांनी जर ते खरं करून दाखवलं, आम्ही राजकारण सोडून देऊ आम्ही. आजच मागा. एक मिनिट खरं करून दाखवलं तर राजकारण सोडून देऊ. आजच याच्या बर का. दुसरं मला एक सवाल आहे तुमचा बर का. एक मिनिट आवा. मला एक सवाल आहे तुमचा. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझ्या लोकांचं काँग्रेसीकरण होईल, आय विल शट डाऊन माय शॉप. आज काय झालं ऐका, बाळासाहेबांनी जरी ते सांगितलं, परंतु भाजपच्या विसरून गेले हे देखील सांगितलेलं नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारधारेवर चालणारे जितूभाऊ आहेत. ते जरी आज पत्रकार परिषदेमध्ये तिकडे बसले असतील तर ते विचाराने आमच्या बरोबरच आहेत. बरोबर. तर तुम्हाला फक्त नक्की नाही, बरं का, गेल्यास आठवण करून देतो. ऐका, फक्त एक माहितीसाठी सांगतो, फक्त माहितीसाठी सांगतो, संदर्भासाठी, त्याच्यावर वाद चर्चा नाही. बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींनी 1972-75 साली जी आणीबाणी डिक्लेअर जाहीर केली होती, हो, त्याला बाळासाहेब ठाकरेंनी समर्थन दिलं होतं. म्हणजे त्यावेळी त्या काँग्रेसला त्यांनी त्या एक प्रकारे ऐका,
ऐका एवढंच सांगायचं. त्या याच्यावर काही- आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना हा. त्या आणि- काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने स्वतःचा पक्ष वाचवायचा ठीक आहे, होता. ठीक आहे. काँग्रेस शिवसेनेला नेस्तबंदी घालण्याच्या तयारीत अहो, मग होती. त्यांना- नेस्त नाबूद करायचा हीच होता. कारणं तुम्ही सांगितली ना. कोणत्या काँग्रेसच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव साहेब- विचारांची तुम्ही फारकत घेतलेली ठीक आहे आहे. ना, उद्धव साहेबांना हे पण तुम्ही हेच मान्यच कारणं केलं पाहिजे. बघा जेवढे लोक भ्रष्टाचार करतात, तुम्ही वारंवार काँग्रेसवर राष्ट्रवादीवर आरोप केले, हे आरोप करीत असताना एवढे पक्ष तोडले, ईडीच्या नोटीस आपल्याला जो तुमच्याकडे एक मिनिट. हो बोला. जो समर्पित होतो, त्यांना बोलू द्या. तो मंत्रीपद भोगतो आणि त्याच्या चौकशा बद्ध होतात. ही वस्तू ना खाऊंगा ना खाऊंगा. नाही हे बघा, एक मिनिट ऐकून घ्या. भ्रष्टाचार इतकं मोठं पद. आता एक मिनिट जितू भाऊ, सर्वात पहिल्यांदा आपण ही निवडणूक या देशाकरता लढतो आहोत, बरोबर. देशाच्या विकासाच्या दृष्टीने देशाचं परराष्ट्र धोरण असेल आणि अंतर्गत विकास असेल, याकरता ही निवडणूक आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांनी म्हटलं 10 वर्षात काय केलं, तर या ठिकाणी काही मुद्दे महत्वाचे आहेत की भारतीय जनता पार्टीने 25 कोटी लोकांना या दारिद्र्य रेषेमधून बाहेर आणलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने 80 कोटी जनतेला या ठिकाणी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अन्नधन योजना म्हणून अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना या ठिकाणी अन्न पुरवलेलं आहे. 51 कोटी लोकांना ज्यांना बँक माहीत नव्हती साहेब, बँकेच्या नावाने घाबरायचे, त्या लोकांचं जनधन म्हणून खातं या लोकांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने काढलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त करत असताना बेनिफिट ट्रान्सफर आणि 4.2 लाख कोटी लोकांना या ठिकाणी बँकेपर्यंत जोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलेलं आहे. 10 कोटी लोकांना धुरापासून, महिलांना हे माहीत नव्हतं की आपल्याला गॅस मिळू शकतो. लक्षात घ्या, ती कल्पना सुद्धा नव्हती. ती कल्पना त्या 10 कोटी चुल्यापर्यंत नेण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलेलं आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 3.18 कोटी लोकांपर्यंत ही आलेला आहे. त्याच्यानंतर आयुष्यमान भारतची संख्या 37 कोटीपर्यंत आहे. आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना 10% नोकऱ्या देण्याची शक्ती या भाजप आणि महायुतीने केली आहे. आजपर्यंत काँग्रेसने किंवा कुठल्याही सरकारने 10% गरीब लोकांना थेट नोकरीमध्ये आरक्षण दिलं नाही. ते भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने दिलेलं आहे. त्याच्यानंतर 53 लाख फेरीवाल्यांना कर्ज दिलेलं आहे. आणि आता तुम्ही महाराष्ट्रात विश्वकर्मा म्हणून एक योजना आहे, येत आहे ओबीसी लोकांकरता, ती योजना आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा, 10वी नंतरच्या शिक्षणाला, विविध तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला मुलींना कुठल्याही प्रकारची 1 रुपया फी लागणार नाही, अशा प्रकारची योजना भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने या ठिकाणी लागू केलेली आहे. छोट्या छोट्या तळ्यांमध्ये अनेक गोष्टी दिसतील, परंतु भारतीय जनता पार्टीने महासागर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जगामध्ये भारताचा आवाज निर्माण करण्याचा, भारताला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आज जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 5व्या स्थानावर आहे. 370 कलम आपले मुद्दे मांडले. हो. आपल्या या मुद्द्यावर यांना आता काही बोलायचं आहे. मला वाटतं ठाकूर साहेब आपण काही बोलणार आहे यांच्या मुद्द्यावर. यांनी जे काही योजना सांगितल्या त्याच्यातनं लोकांना, विविध लोकांना काही फायदा म्हणजे झाला आपण त्या जो संदर्भात मुद्दा या आपण ठिकाणी उपस्थित केला होता की भाजपने 10 वर्षात काय केलं, त्याचा लेखाजोखा माऊलीने या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्ही काय मुद्दे खोडू शकता त्यामध्ये? मला तेच सांगायचं आहे, मागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने नेमकं काय केलं हे मला सांगायचं आहे. मागच्या नाही, 10 आता ते जे काही बोलले त्यांचे ते मुद्दे खरे आहे, योग्य आहे का चुकीचे आहे ते आता स्पष्टीकरण करा. आयुष्यमान भारत योजना कोणती आहे? एक मिनिट, त्यांना बोलू द्या. लाभ नाही मिळाला. आपण बोलू द्या एक त्यांना. तर कुठलंही सरकार जे असतं ते आधीच्या सरकारची धोरणं पुढे नेण्याचं काम करत असतं. हे व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी अनुचित असतं. DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे जे आहे की आधार कार्ड, याची सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा ती मनमोहन सिंगच्या काळात झाली होती. आणि त्याची सुरुवात मनमोहन सिंगच्या काळात झाली होती, पण त्याची रुजवात जी आहे की असं एखादं कार्ड करावं, हे अटल बिहारी वाजपेयीच्या काळात झालं होतं. तर हे बॅटन देण्याचं असतं की एक सरकार दुसऱ्या सरकारला एक बॅटन देतं आणि तो आपण जे रिले जी स्पर्धा असते
ते बॅटन द्यायचं आणि ते बॅटन घेऊन पुढचा खेळाडू पुढे पळायचा, अशा पद्धतीने हे सरकारांचं काम असतं. आता यांनी जेवढ्या काही स्कीमा सांगितल्या त्या सगळ्या स्कीमा याच्या आधीही त्याचा लाभांश देण्याचं काम विविध सरकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते आम्ही केलं, हे जेवढे ते ढोल नगारे वाजतायत तर त्याच्याबरोबर काय झालं नाही हे सांगण्याचं काम विरोधी पक्षांचं असतं. हे सगळं होत असताना भारतीय स्वातंत्र्याला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 75 वर्षामध्ये भारताला एक स्वतंत्र संविधान त्या ठिकाणी मिळालेलं आणि ते आपण झगडून मिळवलं होतं. त्या संविधानाला धोका ह्या 75 वर्षात ह्या सरकारच्या काळात निर्माण झालेला आहे. तो कसा झालेला आहे तर तो ज्या स्वायत्त संस्था आहेत, ईडी, CBI, न्यायालय, माध्यमं, याच्यावर एक प्रकारे एक दबाव दिसतो आहे. आणि म्हणून ईडी, CBIच्या ज्या काही इन्क्वायऱ्या होतात त्या सर्व राजकीय पक्ष म्हणजे त्यातल्या त्यात विरोधी राजकीय पक्षांच्या प्रमुखांवर केल्या जातात. आणि म्हणून लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री म्हणजे 2 हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल आज तुरुंगात आहेत. यांच्या फक्त धाकदपटशामुळे न्यायालयांचा त्या ठिकाणी बळी दिला जातो आहे. जस्टिस लोया मागच्या काळात यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि त्याबद्दल विविध पत्रकारांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, पुस्तकं, आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून सत्तेला जा विचारतायत, सत्ता बोलायला तयार नाही. मणिपूरमध्ये एक संपूर्ण राज्य यांच्या कुठल्या तरी उद्योग मित्रासाठी पणाला लावलं गेलेलं आहे. तिथं कैकी आणि मैतेई ह्या 2 आदिवासी समाजामध्ये वितृष्ट निर्माण झालेला आहे. तिथल्या महिला यांची व्हिडिओ संपूर्ण देशभरात जगभरात आलेल्या आहेत, पण अजूनही पंतप्रधानांना त्या ठिकाणी जाण्याची गरज निर्माण झालेली नाही. महाराष्ट्रामध्ये जी पक्ष स्वतंत्रपणे काम करत होती त्या पक्षांना रातोरात उचलून त्यांच्या आमदारांच्या बळावर पक्ष दिलं गेलं, हे भारतात पहिल्यांदाच घडलेलं आहे. म्हणजे निवडणूक आयोग फक्त रबरी स्टॅम्प त्या ठिकाणी झालेला आहे. हे आपण संपूर्ण जे 10 वर्षात बघितलेलं आहे त्याचं हे परमोच्च ठिकाणी मी खतम करतोय. हो 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 खतम करतोय. आणि हे याचा जाब ह्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे आणि जनता हे सगळं बघत आहे. आयुष्यमान भारत जर आता तुम्ही बोलले तर आमचा एक शेतकरी होता, तो आयुष्यमान भारत कार्ड त्याच्या वडिलांना घेतलेला, मागं बसलेला आहे, बघू द्या. एक मिनिटात मला एकच मिनिट. मी स्वतः माझ्या वडिलांना दवाखान्यात नेलं होतं. तर जेव्हा कार्ड वगैरे दाखवलं, आयुष्मान भारत कार्ड असो किंवा तुमचं ते इतर कोणती योजना वगैरे जे आहेत त्या दाखवल्या, परंतु डॉक्टरांनी किंवा तिथे मोकळं सांगितलं. बरं ते डॉक्टरांचं असू द्या, नावाचं असू द्या, त्यांचा रिप्लाय ऐकून घ्या. त्यांचं असं म्हणणं होतं की कार्ड वगैरे नाही चालत, की याचे पेमेंट अजून आम्हाला होत नाही, तर ते कार्ड चालत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. मी स्वतः माझ्या वडिलांना घेऊन गेलो होतो. त्यांना यापूर्वी म्हणजे कोविड पण झालेला होता, कोविडमधून ते बाहेर आले, त्यानंतर त्यांना चेस्ट इन्फेक्शन, हार्ट त्याचा प्रॉब्लेम आला, तर त्या संदर्भात आम्ही घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. त्यांना 1 मिनिट दिलेलं आहे. सुरुवातीला आम्ही सटाण्याला सिम्समध्ये दाखल केलं. डॉक्टरांना नेमकं प्रॉब्लेम काय झाला आहे पेशंटला हे लक्षात येत नव्हतं. मग आम्ही सह्याद्रीला नेलं. सह्याद्रीला पण तोच प्रॉब्लेम वाटला. तिथे बिल खूप निघालं. एका दिवसाचं रात्रीमध्ये 36,000 रुपये बिल निघालं. मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे. तिथे आम्हाला ते परवडण्यासारखं नव्हतं, म्हणून तिथून आम्ही धर्माधिकारींकडे नेलं. तर तिथे आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण कार्ड कुठेही चाललं नाही, आम्हाला स्वतःला पेमेंट करा. नक्कीच त्यांच्या मुद्द्याशी मी 100% बसून घ्या 100% सहमत आहे. पण धर्माधिकारींकडे ज्यांनी ऑपरेशन केलं ते महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये केलं, म्हणजे एका कार्डाचा लाभ त्यांना भेटला. बरोबर आहे. कुठेतरी या गरीब दुबळ्या पेशंटांचा कुठेतरी आरोग्य यंत्रणेमधले असलेले धनाढ्य डॉक्टर जे असतील ते कुठेतरी गैरफायदा घेतात. हे भ्रष्टाचाराचे पुरण आहेत. हे संपवण्याचं काम आम्ही करत आहोत. यांनी मुद्दे मांडले, ईडी असेल, CBI असेल. मग इतके वर्ष अमित शहांना अटक झाली,
मोदीजींना अटकवायचा प्रयत्न झाला. अटका टूलकिट असतं ना, हे भाऊ मी बोलतो ना दादा, आता थांब ना 2 मिनिटं घेतलं. टूलकिट एक देशभराच्या पत्रकारांना कम्युनिस्ट विचारसरणीला पुढे आणायचं, देशामध्ये विभाजनकारी नीती अवलंबायची, देशाचे तुकडे होतील असे प्रयत्न करायचे, जेएनयू मधून मोर्चे काढायचे, पाकिस्तान मधून रसद घ्यायची, खालिस्तानी मुवमेंटला पुढे करायचं, शेतकऱ्यांच्या असलेल्या MSP साठी जे कायदे केले जातात त्याला कुठेतरी विरोध करायचा, त्याच्यासाठी दिल्लीवर स्वारी करायची, असे अनेक प्लॅन्ड आंदोलन याच काँग्रेसच्या पाठिंब्याने आणि या कम्युनिस्टांच्या पाठिंब्याने चालू आहे. एक टूलकिट, एक नॅरेटिव्ह सेट करायचं, खोटं बोलायचं, आपले दोष लपवायचे, विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही. मालेगावच देतो की कुसुंबा रोड सारखा इतका सुंदर हायवे मालेगाव झाला जो 70 वर्ष त्यांना कुठेच कधी दिसला नाही. या मतदारसंघात 6 नॅशनल हायवे चालू आहे, तो यांना कधीच कुठे दिसला नाही. सुळवाडे जामफळ साठी सारखी मोठी योजना 2700 कोटी पहिल्यांदा पंतप्रधान आपत्ती निधीमधून पैसा आणून तुम्हाला थांबवतो. आपण हे 15 मिनिटं शेवट घेणार आहोत धुळे लोकसभा मतदारसंघासाठी. 15 मिनिटं स्पेशल घेणार आहोत. आता 1.25 तास होतोय, खूप वेळ चर्चा चालली आपल्याला. आपण आहे ना या मुद्द्यात मुद्दा लवकरच आपण आता धुळे लोकसभाचा घेणार आहोत. तर या ठिकाणी काँग्रेसवरती खूप आरोप होत आहेत, बरोबर आहे की तुम्ही 70 वर्षात काय केलं, कशा पद्धतीने शेतकऱ्यांकडे काय लक्ष दिलं, तर काँग्रेसच्या संदर्भात काय मुद्दा म्हणाल 2 मिनिटात त्या ठिकाणी मांडा. सुरुवातीला मयूर आंध्रे, राज्य सचिव ओबीसी विभाग. सुरुवातीला एवढं सांगतो की आम्ही काँग्रेस पक्षातले जेवढेही पदाधिकारी आहे, आम्ही जे मॅनिफेस्टो बनवला आहे काँग्रेस पक्षाचा, तो हा जनतेतून बनवलेला आहे की आमचे विचार नाही, काँग्रेस पक्षाचे विचारपेक्षा आम्ही जनतेतून हे मॅनिफेस्टो बनवलं आहे, वचननामा. कारण की जे भारतीय जनता पक्ष आहे ते 70 वर्षापासून काय केलं, परंतु साहेब भारतातले आपण सर्व नागरिक आहोत. 2019ला पुलवामा जेव्हा झाला तेव्हा राज्यपाल सत्यपाल मलिक साहेबांनी स्वतः सांगितलं की RDX कुठून आलं, काय आलं, ते म्हणे RDXचं कोणालाच माहिती नाही अजून, तो आजपर्यंत तो विषय न आला नाही. त्याचबरोबर मालेगावात जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा साध्वी प्रज्ञा सिंह सारख्या व्यक्तीवर आरोप झाले, त्याबद्दल कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी नाही ऐका प्रश्न सत्यपाल मलिक जे आहेत राज्यपाल ते भारतीय जनता पार्टीचे राज्यपाल आहेत. एक मिनिट बरं का, भारतीय जनता पार्टी पक्षाचे राज्यपाल जे सत्यपाल मलिक. हे बघा पत्रकार बंधू, नाही ते चुकीचं ते काय म्हणतात. एक मिनिट थांबा. निंबाळकर साहेब एक मिनिट. हो निंबाळकर, भारतीय विषयावर निंबाळकर साहेब एक मिनिट. मी काय म्हणतो बरोबर आहे, हे काय म्हणतात यांचं मत काय आहे बरं का, त्यांचं काँग्रेसवाल्यांचं मत काय आहे. एक मिनिट फक्त काँग्रेसवाले डायरेक्ट असं कसं. एक मिनिट आबा, तुम्ही नाही ते असं कसं म्हणू शकतात. भारतीय जनता पार्टीचा राज्यपाल आहे, काही संविधानात्मक काही गोष्टी आहेत, काही तरतुदी आहेत. एखाद्या माणसाला तुम्ही असा कसा आरोप लावू शकता. नाही मलिक हे भारतीय जनता पार्टीचे राज्यपाल आहेत असं कसं म्हणू शकता. नाही मग काँग्रेसने तर 70 वर्ष राज्यपाल दिले असतील. काही तुम्ही घटनेला तुम्ही भारतीय घटनेला मानता का नाही. सत्यपाल मलिक हे भारतीय जनता, तुम्ही भारतीय घटनेला मानता का नाही. सत्यपाल मलिक हे भारतीय घटनेला मानता का नाहीत का. तुम्ही भारतीय घटनेला मानता का नाही. एक मिनिट ऐका, थांबा एक मिनिट. इथल्या जी चर्चेची जी गरिमा आहे आणि जो आमचा उद्देश आहे, जनतेला दोन्ही पक्षातल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये
काय त्यांचे अधिकार आहे, त्यांना तुमच्या भूमिका त्यांना कळल्या पाहिजे. जनतेला जनातले मनातले जे प्रश्न आहे त्याची उकल झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण इथे केलेलं आहे. कुठलीही चिखलफेल कोणीही कोणावर करू नये असं आम्ही अगोदरच आपल्याला बजावलेलं आहे. आपण मुद्देसूद बोलावे ही पुन्हा एकदा शेवटची मी आपल्याला एक मिनिट भाऊ बोलले. राज्यपाल संविधानिक पदावर आहे, बरोबर. एक मिनिट, राज्यपाल संविधानिक पदावर आहेत, मग राष्ट्रपती फॉर्म भरायला कशा? मोदी साहेबांच्या फॉर्म भरायला तुम्ही व्हॉट्सअप किंग आहेत बरं का. ऐका, हे काही चेष्टेचा विषय नाहीये. आणि बर का, ऐकून लक्ष्मीबाई कलावती जशा आहेत देशामध्ये ते पुढे आलेले आहेत. 1 मिनिट. तसे आता हे भाऊ बोलले की या सगळ्या फसव्या योजनांचा नेमका किती आणि कुणाला काय लाभ झाला. बोला, 1 मिनिटात बोला. आता मगाशी ठीक आहे, आता यांनी मुद्दा उपस्थित केला की पुलवामा झाल्यानंतर त्याला काय उत्तर दिलं, सर्जिकल स्ट्राईक कशी झाली हे सगळ्यांना तर माहितीच आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला विचारतो, 2010 पासून किंवा 2014च्या पूर्वी काश्मीरची परिस्थिती काय होती हो? काश्मीरची परिस्थिती तुम्ही जर विचार केला, ज्यावेळेस बुरहान वानी तुम्ही जन्माला घालतात, 15 वर्षाचा काश्मीरचा पोरगा, 1 मिनिट, 15 वर्षाचा एक काश्मीरचं पोरग 10वीची परीक्षा सोडून तिकडे हिजबुल मुजाहिद्दीन कडे जातं, वय त्याचं 15, आणि तो हिजबुल मुजाहिद्दीन कडे गेल्यानंतर ह्याच तुमच्या सरकारच्या काँग्रेसच्या काळामध्ये हा तिथे एक आयकॉन तयार होतो. हा या काश्मीरमधून 4000 लोक, बुरहान वानी कप्तान होतो त्या हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा कप्तान झाल्यानंतर या काश्मीरचे 4000 तरुण तो त्याच्या संघटनेमध्ये उभे करतो. आणि या देशाबद्दल, या देशामध्ये जे देशाचे सैनिक, इथल्याच गरीब लोकांच्या, इथल्याच गरीब शेतकऱ्यांचे सैनिक काश्मीरमध्ये ज्यावेळेस देशाचं संरक्षण करत होते, त्यावेळेस त्या बुरहान वानीनी जी संघटना उभी केली होती हे ते आपल्या सैन्याशी भांडण करत होते. आजादी आजादी देश ते भारत तेरे तुकडे होंगे, अशा या बुरहान वानीच्या या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, हा बुरहान वानी तुम्ही जन्माला घातला. हा 2016 मध्ये, आम्हाला 2014 मध्ये सरकार, 2014 मध्ये आमचं सरकार आलं. ऐका परिस्थिती, 1 मिनिट. 2016 मध्ये त्याला, 2016 मध्ये त्याला ठार मारलं. 2016 मध्ये बुरहान वानीला ठार मारल्यानंतर परिस्थिती काय होती? एक मिनिट थांबा. याच्यावर बोला, मी बोलतोय. याच्यावर बोला, तुम्हाला काय बोलायचं याच्यावर बोला. बुरहान वानीला आम्ही ठार मारल्यानंतर 54 दिवस काश्मीरमध्ये कर्फ्यू लागते. 54 दिवस आपल्या स्वतःच्या देशामध्ये, आणि त्याला पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये 3 लाख लोक अंत्ययात्रेमध्ये जातात. आपल्या देशामध्ये पाकिस्तानचा झेंडा गुंडाळून एका आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेला 3 लाख लोक जमतात. ही तुम्ही त्या परिस्थिती तयार केली होती आपल्या देशामध्ये. तुम्हाला याच्यावर बोलायचं काहीच वाटत नाही. 370 वर तुम्हाला बोलायला दार उठत नाही का? तुम्ही 370 वर बोलत नाही? ह्या देशाचे जेव्हा तुकडे होत होते त्या विषयांवर तुम्हाला बिलकुल बोलायची इच्छा नाही. स्थानिक प्रश्न घेऊन तुम्ही देशाच्या निवडणुकीबद्दल बोलतात. तुमचा मुद्दा त्यांना कळाला, त्याच्यानंतर काय बोलायचं असेल बोला. पाटील सर, नक्कीच तुमच्याकडे येतो मी या मुद्द्यांवरती घेऊन. आता विविध विषयांवर चर्चा झाली. फक्त मला एकच मुद्दा मांडायचा आहे की त्यांचं स्टेटमेंट जे होतं की काँग्रेसने काय केलं 70 वर्षात. आता एकूण सूर झाला की काँग्रेसने काय केलं, 370 वगैरे वगैरे यांनी काय. आता हे शेवटचं आमच्याकडनं एक शेवटचं बोलते, आणि त्याच्यानंतर मग आपण धुळे लोकसभेच्या संदर्भात बोलू. आमच्याकडनं बी एक जण बोल. बोलू त्यांचा प्रश्न राहील. बरं का साहेब, 1 मिनिट फक्त मी उत्तर देतो फक्त की काँग्रेसने, बरं का साहेब, काउंटर करावं लागेल. बरं का साहेब, काँग्रेसने 70 वर्षात काय केलं? पहिलं प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू ज्या वेळेला पंतप्रधान झाले, या देशात टाचणी सुद्धा बनत नव्हती. अणुकेंद्र कोणी चालू केले? पहिली प्रथम अणुकेंद्र चालू केले. 5 IITच्या इन्स्टिट्यूट चालू केल्या. JNUची स्थापना कोणी केली? JNUची स्थापना सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालखंडात झालेली आहे. इलेक्ट्रिसिटी या देशामध्ये रॉकेलचे दिवे होते. संपूर्ण इलेक्ट्रिसिटीचं जाळं या काँग्रेस पक्षाच्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये तयार झालेलं आहे. धरणं कोणी बांधली? हिराकूड सारखं धरण, भाकरा नांदगाल सारखं धरण हे कोणी बांधलं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे साहेब की या 70 वर्षात धरणं कोणी बांधली? रेल्वे यांनी सांगितलं की मांजरपाडा 1 आणि मांजरपाडा 2. मांजरपाडा 1 हे धरण त्याच वेळेला झालेलं आहे, आणि मांजरपाडा 2चं काम
अद्यापपर्यंत एवढंसं सुद्धा पुढे गेलेलं नाहीये. फक्त मांजरपाडा एकचं काम भुजबळ साहेबांच्या वेळेला पुढे झालेलं आहे. मांजरपाडा एकचं कुठे, मांजरपाडा एकचं काम झालंय, दोनचं काहीच काम झालेलं नाहीये. BSNL जी संस्था आम्ही म्हणजे काँग्रेसने ओपन केलेली होती ती विक्रीची व्यवस्था हे करतायत. BSNL सगळं बंद केलं यांच्या कालखंडामध्ये. हा, मला एकच म्हणायचं आहे साहेब की ज्या ह्या देशामध्ये ज्या वेळेला आम्ही सत्ता सोडली त्यावेळेला आम्ही 400 रुपयात गॅस देत होतो, आज 1100 रुपये गॅस झाला. ईडीच्या आणि CBIच्या नोटिसेस देऊन हे सरकार सर्वसामान्य माणसाला धमकवतं आहे आणि त्यांच्या अंडर ठेवून आणि लोकशाही टिकवण्यासाठी 70 वर्षात लोकशाही आम्ही टिकवली आणि त्या लोकशाहीसाठीच आता आम्ही झगडतो आहे. एकच 30 सेकंद देतो फक्त. 70 वर्षात जर तुम्ही प्रगती केली आहे, हिरोशिमा नागासाकी जापान राग झालेला देश 1945 मध्ये मिळालं. ऐका, आज जापान कुठे आहे? आम्हाला बोलू द्या. ऐका, आम्हाला बोलू द्या. मला सांगा, चीनची प्रगती झाली, देशाची का नाही झाली? जापानची प्रगती झाली, भारताची ऐका ना. तुमच्यामुळे नाही झाली, तुमच्यामुळे आपली प्रगती नाही झाली. नेतृत्व खराब होतं तुमचं 70 वर्ष. सर्वात एक मिनिट आता मला एक मिनिट थांबा ना, मी सांगतो. एक मिनिट आता मी कन्क्लूड आम्ही जोरात आदळून बोलू. मी कन्क्लूड करतोय. तुम्ही बोलले ना, तुम्ही बोलले ना, देशाचे प्रश्न झालेच पाहिजे. तुम्ही बोलले ना, एक मिनिट थांब रे, एक मिनिट थांब. तुम्ही बोलले ना, तुम्ही ऐकून घ्या. एक मिनिट ऐका ना. धुळे लोकसभा मतदारसंघ 370 आणि बाकीचे हे मुद्दे काढू नका. मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यावर 70 वर्षाचं सांगताय ना. आता एक मिनिट कन्क्लूड करतो मी, आता बोल नको मध्ये. 70 वर्षाचं जे काँग्रेसचं सांगताय, आता एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करून देतो दादा, बोला ना बरं का, की तुमच्या कोणत्याही मुद्द्यांना आम्ही खोडून काढलेलं नाही. आम्ही तुमच्या मुद्द्यांची अंशतः सहमत होतो. विषय आज जी निवडणूक आहे ती काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कंपॅरिझन करत असताना 70 वर्षाची कंपॅरिझन होणारच. याचं कारण असं आहे की एखाद्या मालकाला जेव्हा आपण घराची चाबी देतो, त्या घरामध्ये नगदी किती आहे, त्या घरामध्ये धान्य किती आहे, त्या घराची बाहेरून कडी कोंडे कुलूप लावायची परिस्थिती आहे का, असा जर तुम्ही अवस्था, अशा देशाची अराजकता माजून लोकशाहीचा जर गळा घोटायचं काम तुम्ही केलं असेल, आज तुम्ही म्हणतात एकाच वेळेस इंदिरा गांधींनी या देशात इमर्जन्सी लावण्याचं काम केलं. जयप्रकाश नारायण सारख्या नेत्यांना, सगळ्या नेत्यांना एका दिवसात जेलमध्ये घातलं. सगळे काँग्रेस विरोधी सरकार एका दिवसात बरखास्त केले. हे मुद्दे नाही. एक भाकरा मग तेच सांग. हो ना, हो, तुमचा मुद्दा, तुम्ही जो ईडी आणि याचा दुरुपयोगाचा विषय काढला ना, तर हे दुरुपयोग करत असताना याचं पाप तुमच्या माथी आहे. सीसीटीव्ही कॅमेराला साक्षी ठेवून चंदीगडच्या निवडणुकीमध्ये बघितलं की नगरसेवकांची ही देशाच्या अहो मी अजून सांगतो बरं का, याच्यापेक्षा मोठं सांगतो मी तुम्हाला. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची हत्या करण्यात आली. जे खालिस्तानीवादी तुम्ही पाळून ठेवलेले होते, ज्या भिंडरनवालांना तुम्ही पाकिस्तान मधनं सुरू काढायला लावली, या देशामध्ये अतिरेकी पोचण्याचं काम तुम्ही केलं. मयूरदादांनी मुद्दा उपस्थित केला की कोण, अरे ही तुमचं फेल्युअर आहे, हे तुमचं फेल्युअर आहे. तुमच्या हातात सुरक्षा का झालं नाही 10 वर्षात एखादं, तुमच्यामुळे झालं. एक मिनिट मला बोलायचं. मी असं पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आम्ही काही सूचना दिल्या होत्या. मला वाटतं आपण एक मिनिट त्या सूचनांचा आपण सध्या तूर्त आपल्या पुढे उद्देश महत्वाचा आहे की आपलं जे निवडणूक आहे
या निवडणुकीत आपल्या पक्षाला का म्हणून निवडून द्यावं, आपले काय धोरण असणार आहे, आपण जनतेचा कशा पद्धतीने आणि देशाचा कशा पद्धतीने आपण त्यांना त्याचा आपण निवडून दिल्यावर त्याचा खरोखर काय लाभ देणार आहे, काय आपल्या योजना असतील, ह्या मुद्द्यावर आपण बोलायचं होतं. आणि ह्या आपल्या चर्चासत्रातनं आपल्याला ते निर्माण करायचं की आपले काय मुद्दे आहेत, मुख्यतः ते मुद्दे. बाकी इतर विषय जे आहेत जे एकच मिनिट आता एक मिनिट आम्हाला संपू द्या, कारण आम्हाला बोलवल्यासारखं संपू द्या साहेब, आम्हालाही बोलू द्या. एक लक्षात घ्या काँग्रेस आणि भाजप या लढाईमध्ये काश्मीर आलं. काश्मीरमध्ये जो मृत पावलेला सैनिक आहे तो चांदोड तालुक्यातल्या डोनगावाचा हे लक्षात असू द्या, मुंबईच्या महानगरातला नाहीये. तो काँग्रेसच्या शासन काळात मेला काय आणि भाजपच्या शासन काळात मेला काय, मेला तो तिकडे सैनिक. आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्या 4.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्याच्या पोटचा पोरगा आहे तो, हे लक्षात घ्या. काँग्रेस आणि भाजप या दोन याच्यामध्ये या द्वंद्वामध्ये हे मरण कायमच चालू ठेवायचं का, हा प्रश्न पुढे यायला नको का. प्रश्न हाही पुढे यायला पाहिजे की त्या ठिकाणी जर भाजप शासित प्रदेशामध्ये राज्यपाल भाजप पक्षाचा नेमला तर कदाचित तो भाजपचा नाही असं संविधानिक तुम्ही म्हटलं, पण मग जर भाजपचा तो राज्यपाल म्हटल्यावर जर तो संविधानिक नाही असं म्हणतात तर मग जाहिरातीवरती भारत सरकारऐवजी मोदी सरकार का आलं, हा प्रश्न सुद्धा पुढे नव्याने आला पाहिजे. हा भारत सरकार हे भारत सरकार असू द्या. जर तुम्ही चाणक्य असाल तर चंद्रगुप्त मौर्याची निर्मिती करण्यासाठी तुम्हाला वेशीच्या बाहेर झोपडीतच राहावं लागेल. चाणक्य कधीही आपल्या असलेल्या श्वेत आणि असलेल्या भगव्या वस्त्राशिवाय वस्त्र धारण केलं नाही. कुठलीही चंद्रगुप्त मौर्याला राजकारणात आणताना राजकारण शिकवताना त्यांनी कुठलंही सुख उपभोगलं नाही, हे आधी नमूद करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या देशाचा चंद्रगुप्त मौर्य एकच होऊ शकतो आणि तो म्हणजे शेतकरी, त्याच्या पोटाची आलेला किसान, हे लक्षात ठेवावं लागेल. आणि चाणक्य जर कोणाला व्हायचं असेल तर त्याला वैराग्य आधी धारण करावं लागेल, त्याला वैराग्य धारण करावं लागेल, हे लक्षात घ्या. आम्ही काय केलं 70 वर्षात ऐका एक मिनिट, तुम्ही यांनी आणि त्यांनी एक लक्षात घ्या. मुळात ऐका ना, मुळात हा प्रदेश भारताचे एक मिनिट हा प्रदेश जेवढा काँग्रेस आणि भाजपाचा आहे तेवढापेक्षा कैक पटीनं जास्त हा शेतकऱ्याचा, हे संबोधित झालं पाहिजे, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, या प्रदेशामध्ये 548 लोकसभा मतदारसंघ आहेत या देशामध्ये. पैकी ज्यावेळेस माझ्या कांद्याचा ट्रॅक्टरचे भाव पडले त्यावेळेस 547 पुढे आले नाही, हा 48वा पुढे यायला पाहिजे होता. आणि हा 48वा खासदार चुकला. त्यांनी सांगितलं की खाणाऱ्यांचा विचार केला जातोय. मला असं वाटतं त्या खासदार चुकल्या नाही, हा प्रदेशातला मतदार सिरियस नाहीये, या देशातला मतदारच सिरियस नाही. महासत्तेच्या बरोबरीने जाण्यासाठी तेवढं सिरियसनेस महासत्ता जनरेट करणाऱ्या या जनरेटरमध्ये सुद्धा असायला हवी. आणि तो जनरेटर हा वोटर आहे आणि तुम्ही आम्ही सगळे वोटर आहोत. हे सगळं बाजूला फिसकटतंय आणि तुम्ही फक्त मालेगाव शहराच्या दृष्टीने जर बोलत असाल तर मजा नाहीये. आम्ही सुद्धा चांदवडातून आलोय, आपण एकंदरीत प्रदेशावर बोलूया, हे लक्षात. एक मिनिट, कमलेशजी एक मिनिट, कमलेशजी एक मिनिट. यांचे जे मुद्दे आहेत ते एक मुद्दा लक्षात घ्या. यांचा हो नाही निंबाळकर सर, नाही मोदी म्हणत निंबाळकर नाही अरे 2 मिनिटं, निंबाळकर साहेब हॅलो, निंबाळकर मांडला. भारताच्या सैन्याला आतापर्यंत मोदी सरकार येण्याच्या आधी 10 लाख 20 लाख अशी तुटपुंजी मदत मिळायची. माननीय डॉक्टर सुभाष भामरे साहेब केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री झाल्यानंतर 2 कोटी रुपये या भारताच्या शेतकरी पुत्राला भूमिपुत्राला मदत देण्याच्या या ठिकाणी घोषणा झाली आणि ती शहीद झाल्यांना 2 कोटी रुपये मिळवून देण्यासाठी 1 नेशन 1 पेन्शन. त्याच्यानंतर दुसरा बरं का तुम्ही विषय आपला सांगितल्याप्रमाणे असं झालं आहे की आपला उमेदवार का निवडून द्यावा जनतेने, या संदर्भात बोलायचं.
आतापर्यंत आपण एकमेकांचे माईक ओढत होतो, एकमेकांच्या भूमिका सांगत होतो. मला असं वाटतं की ज्याला असं वाटत असेल की माझा उमेदवार सक्षम का आणि तो का निवडून द्यावा, हा उमेदवार सक्षम का, या विषयावर बोलायचं. इंडस्ट्रियल कॉरिडॉर आता आपल्यापैकी आपणच ठरवायचं आहे की ज्याला वाटत असेल आपला उमेदवार सक्षम आहे त्याने पहिल्यांदा बोलावं. कोण बोलतोय? चला मी बोलतो. ओके, धन्यवाद मित्रांनो. 2014ला ज्या वेळेला धुळे लोकसभेमध्ये आदरणीय डॉक्टर सुभाषबाबा भामरे साहेब या ठिकाणी उमेदवार होते, त्यावेळेला निवळ मालेगावच्या जनतेने नव्हे पूर्ण लोकसभा क्षेत्रामधून त्यांना लाखाच्या वरती मताधिक्य मिळालं आणि ते संसदेमध्ये गेले. त्याच्यानंतर सुदैवाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते पुढच्या 2.5 वर्षामध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रात मुंबईपासून तर नागपूरपर्यंत धुळेसारख्या अतिशय म्हणजे आपण म्हणतो की दुर्गम भागातला एक जिल्हा म्हणतो आपण, असं पूर्वी आदिवासी जिल्हा म्हणून ज्याचा उल्लेख केला जायचा, अशा जिल्ह्यामध्ये कॅन्सरचं सेंटर उभारून त्या ठिकाणी रुग्णांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्याकडे असेल नसेल त्या पद्धतीने असलेल्या ज्या काही त्यांनी, मला वाटतं की काही असे पेशंट होते की ज्यांच्या खिशामध्ये पैसा नसतानासुद्धा त्यांनी स्वतःचं पाठीवर हात ठेवून विचारलं की बाबा तुला जेवण केलं आहे का, तुझ्याकडे पैसे आहेत का, आणि अशा पद्धतीने एक चांगली सेवा पुरवली आणि त्या सेवेचं पण एक भाग म्हणून त्यांना एक चांगलं मंत्रिपद मिळालं. आणि या 2.5 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी खूप चांगली कामं केली. त्याच्यातला पहिला भरीव जो असेल, अनेक वर्षापासून मनमाड इंदोर रेल्वेचा हा जो प्रकल्प होता, त्या प्रकल्पासाठी आज कोणी काही जर कधी त्याच्यावर बोलत असेल तर त्याच्यावर मी नंतर बोलायला हरकत नाही, मी तयार आहे. पण आज नरडाण्यापासून तर धुळ्यापर्यंतचा जमीन अधिग्रहण होऊन त्या टप्प्याचं काम अतिशय जोरात चालू झालेलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये धुळ्यापासून तर मनमाडपर्यंत या पुढच्या रेल्वे पट्ट्याचं काम चालू होणार आहे. आता याच्यामध्ये काही हुशार लोकांच्या मनामध्ये हा पण संशय निर्माण होतो की मग मनमाडपासनं तर तुम्ही पहिले धुळ्यापर्यंत का घेतला नाही, तर नरडाणा आणि धुळे हे वेस्टर्न लाईनवर आहे आणि या वेस्टर्न लाईनवर असल्यामुळे त्याला कनेक्टिव्हिटी जर द्यायची असेल तर त्याला इंदोरपासून तिकडून नरडाण्यापासून सुरुवात करावी लागली, म्हणून तो पहिला टप्पा झालेला आहे. आता दुसऱ्या टप्प्याचं काम जे आहे ते जमीन अधिग्रहणचं काम चालू आहे आणि ते जोडग्यापर्यंत आपल्याला जमीन अधिग्रहणचे अधिकारी वगैरे तुम्ही बघत असाल तर सर्वेक्षणचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये या टप्प्याचं काम होईल. हा पहिला एक महत्त्वाचा मुद्दा झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यांनी धुळ्यामध्ये गेल्या 45 वर्षापासून सुलवाडे जामफळ नावाची ही जी योजना होती, या योजनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने पंतप्रधान सहाय्यता निधीमधून, आपत्कालीन निधीमधून त्यांनी ते आणलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला जे 2,500 कोटी रुपयाचा हा मोठा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये शिंदखेडा तालुक्यातली 100 गावं आहेत, धुळे ग्रामीणची 100 गावं आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्यात निंबाळकर साहेब आमच्या तालुक्यामध्ये माळमाता हा जो भाग आहे हा आम्हाला तो शाप असेल कदाचित दुष्काळाचा, तर आमच्याकडे दहीकुटे धरण आहे. त्या दहीकुटे धरणामध्ये ते पाणी आपल्याला इथे आणायचं आणि ते पाणी कानोळी लिफ्ट इरिगेशनमध्ये, कानोळी नदीमध्ये आपलं गुगळवाड जे आहे त्या गुगळवाडच्या कानोळी धरणामध्ये ते पाणी जाईल तिथे. तर हा एक प्रकल्प मोठा त्यांनी त्या ठिकाणी त्याला, आणि त्यातल्या त्यात एकमेव लोकसभा क्षेत्र असं आहे या महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामध्ये 6 नॅशनल हायवे त्यांनी मंजूर करून आलेले आहेत. तर हा अतिशय चांगल्या पद्धतीचा हा एक भाग झाला. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे सांगतो की आपण शेतकरी याच्यावर खूप चांगले बोलत होते. दुर्दैव बघा आता की मी यांच्यावर टीका जर करायला गेलो तर हे नंतर मला काउंटर करतील. आपल्या शेजारचं राज्य आहे गुजरात, याचा सिंचनाचा दर 64% आहे आणि आमचा 18% यांच्या काळातला होता. आज तो सिंचनाचा दर आम्ही वाढवला तर याचा 64% झाला का? ऐका ना त्याच्यावर उत्तर देतो ना मी. 64% झाला का किती टक्के झाला? नाही टीकेवर नाही. ठीक आहे मी सांगतो ना, मी वस्तुस्थिती मांडतोय, मी टीका नाही करत. तर हा सिंचनाचा दर तर त्याच्यासाठी सांगतोय. तर त्याच्यासाठी पुढचा मुद्दा सांगतो की आमच्याकडचा आपल्याकडचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो नारपारचा. आमच्या तालुक्यामध्ये नारपारचं जर नाव काढलं तर लोक बोलू देत नाही. पण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना त्यावेळेला त्यांनी आणि आमचे खासदार ज्या वेळेला मंत्री साहेब होते यांनी 14 कोटी रुपये देऊन त्या नारपार याचं सर्वेक्षण हे पूर्ण झालेलं आहे
याच्यामध्ये आमची दाभाडीला पाणी परिषद झाली होती. ह्या नाशिक जिल्ह्यातले सगळे आमदार होते आणि त्या आमदारांमध्ये सुदैवाने त्यावेळेला हा मुद्दा मला बोलायला संधी मिळाली. प्रत्येक जणांनी तिथे खूप आगपाखड गेली होती, तो भाग जाऊ द्या. पण गुजरात सरकारबरोबर ज्या वेळेला MOU होईल तर त्यावेळेला जसं मनमाड इंदोर रेल्वेला 10,000 कोटी रुपये लागले, त्याच पद्धतीने इथे 10,000 कोटी लागो किंवा 15,000 कोटी रुपये लागो, या ठिकाणी डॉक्टर सुभाष बाबा भामरे साहेब यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्या प्रकल्पाला गती देण्यासाठी आणि आपल्या इथला जो दुष्काळी भाग आहे याला संपूर्ण भागाला जलमय करण्यासाठी नारपार ह्या योजनेला चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलेलं आहे. आणि आता त्याच्या पलीकडे अजून नाही, अजून कुठे 5 मिनिटं झाले, मला 3 मिनिटं झाले, 2-2.5 मिनिटं झाले मला. त्याच्यानंतर ठीक आहे, आता ते 30 सेकंद येत चला. तर सटाणा बागलाण तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की हरणबारी डावा कालवा असेल, हरणबारी उजवा कालवा असेल, चारी क्रमांक 8 असेल. त्या चारी क्रमांक 8च्या आता मी काटोन भागामध्ये आता प्रचाराला होतो, तर सातमान्यापासून तर खाली कोठऱ्यापर्यंत सावतावाडीपर्यंतचा, त्याच्यानंतर माळमात्याकडचा हा जो भाग आहे तिकडचा, त्याच्यामध्ये सुद्धा ती चारी क्रमांक 8चं पाणी दुंद्याच्या धरणामध्ये आणून आपल्या मालेगावचा तो पण पट्टा जो आहे त्या पट्ट्यामध्ये पण ते पाणी. आता ही काही पुरावा द्यायची गरज नाही, हे कामं झालेली आहेत. आता तुम्हाला काही बोल नुसते कागदावर दिसतील अशातला काही भाग नाही. तर अतिशय म्हणून ही एवढे मतदारसंघामध्ये 10 वर्षामध्ये चांगली आजपर्यंतच्या याच्यामध्ये न होणारी कामं त्यांनी केलेली आणि भविष्यात पण अजून आमच्या मनामध्ये भरपूर योजना आहेत. तर आम्हीचा फोकस नारपार हे असणार. 6.5 मिनिटं सर बोललेले की का शोभाताई बच्चाव का निवडून आल्या पाहिजे आणि त्यांना का मतदान करावं धुळे लोकसभेच्या मतदारांनी. धुळे लोकसभेमध्ये शोभाताईच का, तर आमचे हे जे आघाडीचं सरकार आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो त्यांनी युवकांना न्याय दिलेला आहे. पहिली नोकरी पक्की, प्रत्येक सुशिक्षित युवकाची पहिली नोकरी पक्की होणार आहे. प्रत्येक सुशिक्षित तरुणाला 1 लाख रुपयाचं विद्यावेतनाचा अधिकार त्याच्यात राहणार आहे. भरतीची हमी आहे, 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार आहोत कालबद्ध कार्यक्रम राबवून. नंतर पेपर फुटीपासून मुक्ती मिळणार आहे, कामगार सुरक्षा देणार आहोत. युवक रोशनी युवकांसाठी 5,000 कोटी रुपयांचा नवीन स्टार्टअप फंड आम्ही चालू करणार युवकांसाठी. महिलांना न्याय देणार आहोत, महालक्ष्मी योजना, प्रत्येक गरीब घरातील महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये देणार आहोत. देशाच्या निम्मे लोकसंख्येला पूर्ण अधिकार, महिला शक्तीचा आदर, मैत्री अधिकार, प्रत्येक पंचायतीत अधिकार मैत्रीण, सावित्रीबाई फुले वसतिगृह, काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहांची संख्या दुप्पट करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी न्याय देणार आहोत, शेतमालाला योग्य भाव देणार आहोत. स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार कायदेशीर हमी भावाची गॅरंटी आहे. कर्जमुक्ती कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायमस्वरूपी आयोगाची स्थापना करणार आहोत. विमा रक्कम थेट खात्यात ट्रान्सफर करणार आहोत. योग्य आयात निर्यात धोरण अंमलात आणणार आहोत. शेतीची GSTतून मुक्ती करणार आहोत. शेतकऱ्यांच्या लागणाऱ्या सर्व उपकरणांवरील GST आम्ही काढून टाकणार आहोत. चौथं, श्रमिकांना न्याय, श्रमिकांचा सन्मान. दर दिवशी किमान 400 रुपये मजुरी मिळणार आहे. मनरेगामध्ये सुद्धा 400 रुपये मजुरी मिळणार आहे. सर्वांसाठी आरोग्य अधिकार, 25 लाख रुपयांचे आरोग्य कवच, मोफत उपचार, औषधे, तपासण्या व डॉक्टरांची सेवा, तसेच शस्त्रक्रिया देखील मोफत. शहरी रोजगार हमी, शहरी भागात देखील मनरेगा योजना राबवणार. सामाजिक सुरक्षा, असंघटित कामगारांसाठी जीवन आणि अपघाती विमा, सुरक्षित योजना, महत्त्वाच्या सरकारी कार्यालयात कंत्राटी कामगार पद्धती रद्द करणार आहोत. भागीदारी न्याय गणना होणार. सामाजिक आर्थिक समानतेसाठी प्रत्येक व्यक्ती आणि वर्गाची जाती गणना करणार आहोत, म्हणजे रिझर्वेशनसाठी. दुसरं, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरता उपाययोजनांची कायदेशीर हमी. जेवढी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची लोकसंख्या त्यानुसार अर्थसंकल्पात भागीदारीची हमी आम्ही देणार आहोत. SC/ST उपाययोजनेची कायदेशीर हमी. जितकी जास्त SC/ST लोकसंख्या तेवढे अर्थसंकल्प, म्हणजे तेवढी अधिक हिस्सेदारी. जल जंगल जमीनदार, जमिनीवर कायदेशीर अधिकार. वन जमीन अधिकार कायद्यानुसार 1 वर्षात वन जमिनीचे पट्टे नावावर करून देणार आहोत. 5वा, आमची जमीन आमचे राज्य. आदिवासींसाठी आदिवासी बहु क्षेत्रात
कायदा लागू होणार आहे. 5वा, अग्निवीर योजना जी बीजेपीच्या कालखंडात लागू झालेली आहे ती आम्ही बंद करणार आहोत, कारण 5 वर्षानंतर रिटायरमेंट नंतर त्यांना पेन्शन मिळणार नाहीयेत, म्हणून आम्ही ती योजना बंद करून पहिली योजना आम्ही लागू करणार आहे. 5वं, कोविड काळात शोभाताईंनाच का मतदान करायचं. कोविड काळामध्ये भामरे साहेबांनी धुळे जिल्ह्यात मालेगाव तालुक्याचे कोविडच्या काळात लोकांनी यायचं नाही. धुळे जिल्ह्यातल्या लोकांनी धुळे जिल्ह्यात मालेगावच्या लोकांनी यायचं नाही असं जे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे समानता आणण्यासाठी कुठल्या मालेगाव मध्ये असो का, माणूस तर एकच आहे ना. मालेगाव मध्यातले हे नाही का, मालेगाव मध्यातले काही लोक नाहीत का. हा, मालेगाव मध्य मधले हे नाही का, मतदार नाही आहेत का मालेगाव मध्य मधले लोक. पुन्हा टाइम जाईल हे सर्व होत असताना ही जी इंडियाची जी गॅरंटी आहे, ही गॅरंटीसाठी आम्हाला एक खासदार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मालेगावच्या धुळे लोकसभामधून डॉक्टर शोभा बच्छाव या ठिकाणी निवडून जाव्या यासाठी आम्ही संपूर्ण इंडिया आघाडीचे या ठिकाणी जीवतोड मेहनत करतो आहोत. आणि याचाच परिपाक म्हणून आज उबाटा गटाचे या उपजिल्हा प्रमुख आपले माऊली, त्याच्यानंतर मयूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशजी वाघ आणि इतर सर्व सहकारी आज एकाच रंगात या ठिकाणी बसलेले आहेत. आजच्या चर्चेच्या निमित्ताने तुम्ही बघितलं असेल, भारतीय जनता पक्ष एक वेगळ्या रंगामध्ये आणि भारतीय जनता ही दुसऱ्या रंगामध्ये, हा असा एक सामना या ठिकाणी आपण बघितलेला. भारतीय जनता पक्षाचे 4 या ठिकाणी शिलेदार आणि भारतीय जनतेचे हे सर्व शिलेदार असा हा सामना आहे. आणि हा सामना संपूर्ण देशामध्ये अशाच पद्धतीने जाणार आहे. आणि हा जो सामना तुम्ही या ठिकाणी जे प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले प्रबंधभूमीचे आपले या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि पुढच्या काळासाठी ही विजयी शोभा बच्छावांच्या विजयी सभेनंतर आपणही परत या ठिकाणी बसू आणि अशीच विचारांची देवाणघेवाण पुढच्या काळातही सुरू राहील. कारण इंडिया आघाडी आली तर लोकशाही जिवंत राहील आणि इंडिया आघाडी आली नाही तर ही लोकशाही आणि संविधान काही जिवंत राहणार नाही. हा लोकशाहीचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा झगडावं. धन्यवाद. नक्कीच दोघी पक्षांनी चांगल्या पद्धतीने बाजू मांडलेली आहे. आपण काय केलं होतं, 5 मिनिटं तुम्हाला दिले होते, 5 मिनिटं यांना दिले होते. त्या 5 मिनिटांमध्ये कोणावरही टीका करायची नाही असं आपण या ठिकाणी केलं होतं. तर मी 1 मिनिट यांना नक्कीच देईल, कारण की एक टीका झाली होती मालेगाव मध्येचा काय कोरोनाचा विषय तिने उपस्थित केला. मालेगाव फुले मालेगाव तो तुम्ही टीका केली, त्या टीकेचं उत्तर आबा त्यांनी ती टीका केली, त्याच टीकेवर तुम्हाला 1 मिनिट बोलायचंय, बाकी कोणताच विषय बोलायचा नाही. त्या संदर्भात सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो. त्याच्यानंतर मी बोलणार नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी मालेगावमध्ये करोना काळात आर्सेलिंग अल्बमच्या ज्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितल्या होत्या 1,60,000 गोळ्या वाटप केले डब्यावर. मालेगावच्या हॉस्पिटलला त्यावेळेस ऑक्सिजन प्लांट देण्यासाठी ते आग्रही होते. अनेक मिटिंगा कोरोना काळात घेण्यात आला. हा खोटा आरोप आहे. असा कोणताच पुरावा नाही की त्यांनी मालेगाव बॅन केलं आणि असा कोणाला अधिकारही नाही. आणि सगळ्यात जास्त रेमडेसिवीरचा जो स्वस्त दरामध्ये मालेगाव, याचे पुरावे, याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आणि हे कधीही कोणी मागत असेल तर आम्ही त्याला देऊ शकतो. आणि एकही 1246 रुपयांनी दिलं, 1560 रुपये. आणि त्या काळात भीतीचं वातावरण होतं, काळा बाजार चालू होता, माणूस माणसाला ओळखत नव्हता. अशा वेळेस एक देवतुल्य माणूस आपल्या मदतीला धावून आला. प्रबंधभूमीचं जे ब्रीद आहे, जनतेचा आवाज जनतेपर्यंत,
होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात प्रत्येक मतदाराला आपला अधिकार आहे, त्याला आपला मनाप्रमाणे लोकशाहीचा आधार घेऊन कोणाला मत द्यायचं आणि मत देताना आपल्या देशाची, आपल्या गावाची, आपल्या परिवाराची, इतर सगळी प्रगती कशी होईल हे दृष्टिकोनातून तो मतदान करत असतो. आणि त्याच दृष्टिकोनातून प्रबंधभूमीने जनतेच्या मनातलं आम्ही हेरलं की जनतेला नेमकं या गोष्टीचं उत्तर हवी होती की काय पाहिजे, आपण कोणाला मत करावं. लोकांपुढे प्रश्नचिन्ह असतो. काही लोकांची मतं तयार झालेली असतात, काही लोकांची मतं अजूनही तयार झालेली नाहीत. त्यांना आपलं मत तयार करायचं असतं आणि त्यासाठीच तुमचा देखील राजकीय पक्षांचा एक प्रयत्न असतो. म्हणूनच तुम्ही घरोघरी जाऊन मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात आणि आपली भूमिका समजवण्याचा प्रयत्न करत असतात. हीच भूमिका आम्ही लक्षात घेतली आणि लवकरच ज्याप्रमाणे प्रबंधभूमी आज नाशिक जिल्ह्यात 1 नंबरचं चालन आहे, मला अभिमानाने सांगायचं वाटतं की 1,88,000 सबस्क्रायबर आमच्या प्रबंधभूमी चॅनलचे. आणि हे जे सबस्क्रायबर आहेत हे सगळे चांगल्या वृत्तीने विचार करणारे असे सबस्क्रायबर आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते प्रबंधभूमी बघतात आणि प्रबंधभूमीतनं त्यांना काहीतरी, म्हणूनच आम्ही आज हा प्रपंच केला की आपल्यासारख्या राजकीय पक्षाने घेऊन आपापली भूमिका या निवडणुकीसाठी, आपल्या पक्षाची काय भूमिका आहे, आपल्या उमेदवाराची काय भूमिका आहे, आपल्या उमेदवाराला का म्हणून निवडून द्यावं, आपल्या पक्षाला का बरं निवडून द्यावं, त्याचे काय बेनिफिट्स आहेत, ही भूमिका सांगण्याचा हा 1 मिनिट बापू, हा प्रयत्न आमचा होता. आणि या प्रयत्नातून आम्ही आज इथे आपल्याला बोलवलं. आपण आमचा मान राखून, जनतेचा मान राखून, लोकशाहीचा मान राखून आपण इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आपण बघितलं की हे चर्चासत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चासत्र झाले. याच्यात आम्हाला पण अनेक गोष्टी लक्षात आल्या. आम्हाला अनेक विद्वान लोक समोर आले की प्रत्येकाचं किती डीप नॉलेज आहे आणि चांगल्या पद्धतीने, मी आता प्रत्येकाचं नाव म्हणजे न घेता मी प्रत्येकाचं सांगतो, प्रत्येक व्यक्ती, मग ते कोणी असो, मग लकी गिल असो, निलेश कछवा असो, कदम साहेब असो, माऊली असो, महेंद्र असो, जितू बाबा असो, दिनेश ठाकरे असो, पाटील साहेब असो, निंबाळकर साहेब असो, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी असो, आणि प्रत्येकाने अतिशय मार्मिकतेने प्रत्येकाने आपली उत्तरं दिली आहेत. अतिशय मार्मिकतेने आणि सखोल अभ्यास करून प्रत्येकाने आपापली भूमिका सांगण्याचा अतिशय आटोकाट आणि चांगला प्रयत्न केलेला आहे. जो आमचा उद्देश होता तो थोड्या अर्थाने इथे सफल झालेला, आम्हाला काही अर्थाने बऱ्याच प्रमाणात सफल झालेला दिसून आला की जनतेपर्यंत अनेक गोष्टी अशा असतात की ज्या शेवटी ही चर्चा हीच न संपणारी चर्चा असते. अनेक विषय मी म्हणतो याच्यात अजूनही अनुत्तरित असतील, काही प्रश्न इथे उपस्थित झाले, काहींची उत्तरं त्याच्याकडनं मिळाले नाहीत पूर्ण, काहींची उत्तरं मिळाली, काहींची नाही मिळाली, असे सुद्धा काही प्रश्न अनुत्तरित आहेत. परंतु जे काही आहे एक चांगली चर्चा आपण इथे संपन्न केली. मतदारांना आपली भूमिका मांडण्याचा आपण प्रबंधभूमी मार्फत जो प्रयत्न केला आणि त्या चांगल्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन इथे आपला सहभाग नोंदवून आपण आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपले आभार मानतो. धन्यवाद. आजची ही आपले चर्चासत्र आपण बघितलं. संपूर्ण हे चर्चासत्र या ठिकाणी संपन्न होत असताना विरोधकांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि ते मुद्दे देखील या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते विरोधकांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जण या ठिकाणी एक अनमोल, हरीश पाडू सरांनी सांगितलं त्या पद्धतीने एक अनमोल हिरे या ठिकाणी नक्कीच आपण या ठिकाणी प्रबंधूच्या या व्यासपीठावरती एकत्र आलेले होते. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून काही प्रश्न अनुत्तरित आहेत तसे माडू सर या ठिकाणी उल्लेख केला, परंतु ती चर्चा आहे, कधी न संपणारी चर्चा आहे. नक्कीच ही 1 आणि 1.5 तासामध्ये संपणारी चर्चा नाही. पुढे देखील या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्याचा आपण पुढे देखील प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि हा प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी एवढा वेळ काढून दिला. खरं तर हा लोकसभेचा संपूर्ण उत्सव सुरू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने एवढा वेळ काढून आता या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतलेले होते, परंतु या प्रचारामधून वेळ काढून त्यांनी आपल्याला जो वेळ दिला त्याबद्दल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि ही चर्चासत्र या ठिकाणी संपली असं या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद.